मी थोडं माझ्याबद्दल पहिले सांगतो की मी इथे बॅचलर्स ऑफ टेक्नॉलॉजी इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं ॲट गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे फ्रॉम 2015 to 2019. Following that, 2019 ऑगस्टमध्ये I left for masters in Virginia Tech in mechanical engineering, which got over in 2021 May, म्हणजे आता almost 1 year before. अँड आफ्टर दॅट मी कमिन्समध्ये प्लेस झालो, जिथे मी आता ॲज अ सिनियर अप्लाइड मेकॅनिक्स इंजिनियर जॉब करतो आहे. अँड इट्स बीन गोईंग गुड फॉर मी सो फार. सो फॉर दिस all that I am right now, I would just like to say that it's all about because of the blessings of my family, my parents, my mom. In fact, माझी आई मराठी विद्या प्रसारकचीच स्टुडंट होती in the past, so she had the vision for me to do MS and so on. So enough about me. So I'll just start talking about मी तुम्हाला कसं हेल्प करू शकतो टू अंडरस्टँड फ्युचर एज्युकेशन इन फॉरेन लँड्सचं प्रोसिजर काय असतं, जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय असतात फॉर अस स्टुडंट्स लाईक बॅचलर्स ऑफ सायन्स स्टुडंट्स, राईट. सो पहिले तर मी जॉब ऑपॉर्च्युनिटीजबद्दल आय हॅव गॉट अ कपल ऑफ पॉईंट्स हिअर. सो पहिले मी जॉब ऑपॉर्च्युनिटीजबद्दल बोलेल इन USA, की कोणते हॉट टॉपिक्स आहेत आजकाल इन USA ज्याला खूप डिमांड आहे, इंजिनियर्स आणि सायन्स स्टुडंट्सची डिमांड आहे, जिथे खूप जॉब्स आहेत. सो पहिले तर आय बिलीव्ह खूप इकडे स्टुडंट्स असतील हू आर डुईंग देअर बॅचलर्स इन कम्प्युटर सायन्स, बॅचलर्स ऑफ सायन्स इन कम्प्युटर सायन्स अँड मॅथमॅटिक्स. तर आता नॉट ओनली जस्ट इन USA बट ऑल ओव्हर द वर्ल्ड डेटा सायन्स, मशीन लर्निंग हे तर खूप हॉट टॉपिक आहे. तर ह्याच्यामध्ये मेनली 2 प्रकारचे लोक बघितले आहेत मी ऑल ओव्हर द वर्ल्ड इन जनरल, जे डेटा सायन्समध्ये लेक्चर स्पेशलाइज करत आहेत. एक आहे ज्यांना खरंच डेटा सायन्सच्या मागचं मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्सचं सिरियस फंडामेंटल नॉलेज आहे. आणि दुसरे टाईप ऑफ पीपल आहेत दोज हू जस्ट नो हाऊ टू डू सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग, कोडिंग येतं त्यांना, आणि जे पण प्रोजेक्ट येतात इमिजिएटली प्रोजेक्ट संपून जस्ट मूव्ह ऑन टू द नेक्स्ट प्रोजेक्ट. आणि रेझ्युमेवरती एकदम शायनिंग नंबर ऑफ प्रोजेक्ट्स येतात आणि व्हेरी गुड. बट जेव्हा इंटरव्ह्यू होतो आपला कंपनीज बरोबर, द पर्सन हू इज इंटरव्ह्यूइंग असला बरोबर प्रश्न माहिती असतात विच दे कॅन आस्क अस, ज्यांनी कळून येतं की आपल्याला फंडामेंटल स्टॅटिस्टिक्स, प्रोबॅबिलिटी ही नॉलेज आहे की वी आर जस्ट डुईंग कोडिंग. So for bachelors of science students in computer science and mathematics, I would say probability, statistics are very hot topics right now. खूप jobs आहेत, not only in automobile or manufacturing domain, but science, banking, many opportunities. Software companies, Amazon, Apple, Google, all robotics companies, सगळीकडे data science is a very hot topic. So that was about bachelors of science in CS and mathematics. About bio, right? So मला हा फील्ड एक नवीन फील्ड समजला इन द लास्ट कपल ऑफ इयर्स. तर एक बायोमेडिकल म्हणून एक फील्ड आहे विच इज व्हेरी हॉट इन USA. आपल्या इंडियामध्ये आय हॅव नॉट रिअली सीन लॉट ऑफ पीपल डुईंग स्पेशलायझेशन इन बायोमेडिकल. सो बायोमेडिकल इज काइंड ऑफ अ मिक्स ऑफ सायन्स साईड ऑफ द बायो विदाउट बिंग अ डॉक्टर. तर त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपले एक्सरेचे मशीन्स किंवा डेंटल मशीन्स ऑर सम स्कॅनिंग मशीन्स आहेत. तर इन ऑर्डर टू मेक सच मशीन्स आपल्याला वी नीड टू हॅव अ सायन्स फिजिक्स बॅकग्राउंड ऑर अन इंजिनिअरिंग बॅकग्राउंड इन ॲडिशन टू हॅव्हिंग अ बायोलॉजी टच. सो इट्स अ मिक्सचर ऑफ बोथ द फील्ड्स. आणि ह्याला USA मध्ये माझे खूप फ्रेंड्स आर डुईंग परस्युईंग देअर करिअर्स इन दिस फील्ड अँड इट्स अ व्हेरी हॉट टॉपिक. सो दॅट इज अनदर वन. अँड फॉर बॅचलर्स इन केमिस्ट्री आय वुड से आजकाल इकडे तर हळूहळू इंडियामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्स येत आहेत. बट इन USA इट्स ऑलरेडी कॅलिफोर्निया इज ऑलरेडी कम्प्लिटली इलेक्ट्रिक ऑलमोस्ट. सो एक खूप मोठा प्रॉब्लेम जो USA मध्ये आहे ते बॅटरी टेक्नॉलॉजी जी आहे, लिथियम आयन बॅटरी. द कंपनीज टुडे don't have their own engineers or bachelor of science in chemistry students who are working on batteries. They direct import करतात batteries without applying their own brains on it. So they are in dire need. म्हणजे खूप गरज आहे आपल्यासारखे केमिस्ट्री ज्यांना लिथियम आयनचे कायनेटिक्स वगैरे माहिती आहे तर त्यांचं खूप डिमांड आहे, स्पेशली इन बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल्स इन USA. कॅलिफोर्नियामध्ये तर
I would say each and every alternate person would be working on electric vehicles, and electric vehicles आलं की मग lithium ion chemistry चे students are very much needed. So very hot topic again. So हे होतं अबाउट ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत USA मध्ये, पण हे सगळं मिळण्यासाठी फर्स्ट वी हॅव टू अप्लाय टू युनिव्हर्सिटीज. एक्झाम्स द्यायला लागतात, तर कोणते एक्झाम द्यायला लागतात, तर मी त्याच्याबद्दल थोडं बोलतो. तर USA ला जाण्यासाठी मेनली 2 एक्झाम द्यायला लागतात. एक आहे GRE आणि एक आहे TOEFL. तर GRE एक्झाममध्ये 2 भाग असतात, एक आहे मॅथमॅटिक्स आणि एक आहे इंग्लिश. तर मोस्टली आपले सारखे जे स्टुडंट्स आहेत जे सायन्स इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे त्यांच्यासाठी फोकस मॅथमॅटिक्समध्ये किती पडते इन दॅट GRE एक्झाम, तो मेनली युनिव्हर्सिटीजचा फोकस असतो. सो आणि जो मॅथमॅटिक्स आहे GRE मध्ये दॅट इज नॉट रिअली इंटिग्रेशन, कॅल्क्युलस, ट्रिग्नोमेट्री असं कॉम्प्लिकेटेड इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स कॉस एक्स DX हे सगळं नसतं त्या एक्झाममध्ये. त्या एक्झाममध्ये सिम्पल इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, टाइम स्पीड डिस्टन्स म्हणजे बेसिक क्वांटिटेटिव्ह रिझनिंग चेक करतायत की जे पर्सन एक्झाम देतोय त्याला सिम्पल गोष्टी फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत का. म्हणजे इफ ही हॅज टू मेक सम ट्रान्झॅक्शन इन USA, काय व्यवहार करायचा असेल तर तेवढं सेन्स आहे का त्या पर्सनमध्ये की तो सक्सेसफुली तेवढा व्यवहार करू शकेल. फक्त लॉजिकली साऊंड आहे का, क्वांटिटेटिव्ह रिझनिंग आहे का, तेवढंच मॅथ्समध्ये ते चेक करतात. इंग्लिशचा भाग जो आहे त्या एक्झाममध्ये तो स्लाइटली डिफिकल्ट असतो. तर त्याच्यामध्ये 2 टाईपचे इंग्लिशचे प्रश्न येतात. फर्स्ट इंग्लिश ग्रामर, लँग्वेज, प्रेपोजिशन्स, कंजंक्शन्स वगैरे. तर ही एक अशी गोष्ट आहे जे एका दिवसात आपण शिकू शकत नाही. इंग्लिश ग्रामर एक डेव्हलप्ड स्किल आहे. वर्षानुवर्ष, महिन्यानुमहिना, हळूहळू आपल्याला ते स्किल डेव्हलप होतं. तर फॉर दॅट माय बेस्ट सजेशन विल बी की जेवढं लवकर होऊ शकतं तेवढं इंग्लिश लँग्वेज, लिटरेचर, बुक्स रिडिंग हळूहळू डेव्हलप होऊ शकतं. यू कॅनॉट लर्न इंग्लिश लँग्वेज इन 1 डे. बट एक पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट हा आहे की या इंग्लिशमध्ये दुसरं साईड ऑफ एक्झाम आहे व्होकॅबलरी, म्हणजे वर्ड्स अँड देअर मिनिंग्स. तर खूप प्रश्न एक्झाममध्ये असे असतात की हा वर्ड आहे, या वर्डचं मिनिंग काय आहे. दिस इज समथिंग हे आपण लर्न करू शकतो. ह्याच्यासाठी यू डोंट नीड टू बी अ नेटिव्ह इंग्लिश स्पीकर. लहानपणीपासून इंग्लिश बोलण्याची गरज नाही आहे. वर्ड दिला आहे त्याचं मिनिंग काय आहे. तर असे खूप प्रश्न असतात त्या एक्झाममध्ये. अँड दिस इज समथिंग जे आपण ॲज इंडियन्स नेल करू शकतो. आपल्याला ऑनलाईन देर इज अ सेट ऑफ लिस्ट आहे, बॅरन्स 800 म्हणून, बॅरन्स 3000 म्हणून. हे पुढचे जे वर्ड्स आहेत 800, 3000 ते नंबर ऑफ वर्ड्स आहेत त्या लिस्टमध्ये. जे वर्ड्स आर लिस्टेड ऑन द लेफ्ट कॉलम, राईट कॉलममध्ये त्यांचं मिनिंग आहे. हे वर्ड्स लर्न करायचे मिनिंग्स, दॅट्स इट. हे जर का 3000 किंवा 800 वर्ड्स हार्डवर्कनी लर्न केले, ह्याच्यामध्ये काही प्री नॉलेज ऑफ इंग्लिशची गरज नाही आहे. जस्ट हॅव टू लर्न द वर्ड अँड देअर मिनिंग. डायरेक्ट क्वेश्चन येतात GRE मध्ये की दिस इज द वर्ड, व्हॉट इज द मिनिंग. तुम्ही बॅरन्सची ऑनलाईन फ्री रिसोर्स 800 वर्ड्स किंवा 3000. इफ यू हॅव लर्नड इट इन द पास्ट यू डायरेक्टली नो द आन्सर. सो दॅट इज अ बिग प्लस. इंग्लिशमध्ये यू कॅन डायरेक्टली स्कोर मार्क्स ऑन दीज क्वेश्चन्स. सो दॅट इज अबाउट GRE. दुसरी एक्झाम आहे TOEFL. तर TOEFL GRE मध्ये मॅथ्स आणि इंग्लिश होतं. TOEFL इज प्युअर इंग्लिश. बट GREचा इंग्लिशचा अभ्यास जर का केला आपण, अँड GRE बाय द वे टेक्स 4 months ऑफ प्रिपरेशन. 4 monthsमध्ये हार्डवर्क केलं प्रिपेअर होऊ शकतो GREसाठी. एक्स्ट्रा कोचिंगची असेल तर वेल अँड गुड, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही होत. फक्त बुक्स असतील, रेफरन्स बुक्स, अँड आय कॅन नेम द बुक्स लाईक प्रिन्स्टन बुक्स असतील, कॅप्लन बुक्स असतील किंवा मॅनहॅटन बुक्स. हे 3 बुक्स आहेत स्टँडर्ड. फक्त बुक्स घेतले, you can do it just by reading those books. Doing hard work for 4 months easily possible आहे, काही अवघड नाही आहे. and I was talking about TOEFL. तर TOEFL is pure English, only English exam. But जर का तुम्ही GREतलं इंग्लिश केलंय तर TOEFLचं इंग्लिश इज मच इझियर दॅन GRE इंग्लिश. तर GREच्या इंग्लिशमध्येच TOEFLच्या इंग्लिशचा अभ्यास होऊन जातो. फक्त मग यांनी अजून एक एक्झाम का ठेवली आहे, तर GREची एक्झाममध्ये इंग्लिशच्या प्रश्नांमध्ये किंवा मॅथ्सच्या प्रश्नांमध्ये जस्ट टिक द करेक्ट आन्सर आहे. ABCD मधनं जे पण त्याला टिक करून पुढे जायचं, दॅट्स इट. TOEFLच्या इंग्लिशमध्ये इट इज हॅव्हिंग 4 sections: स्पीकिंग, लिसनिंग, रीडिंग, रायटिंग. तर त्याच्यामध्ये मायक्रोफोन असतो ॲक्च्युली कम्प्युटरमध्ये, आणि आपल्याला एक सिनारी देतात की यू हॅव टू ऑर्डर कॉफी फ्रॉम अ शॉप अँड यू हॅव गॉट 10 seconds टू थिंक, आणि बोला इन द मायक्रोफोन की तुम्हाला कॉफी मागवायची आहे शॉपमधनं, तर तुम्ही कशी मागवणार इंग्लिशमध्ये. आणि मग वी जस्ट से की आय वुड लाईक टू हॅव अ कप ऑफ कॉफी विथ नो मिल्क, दिस मच शुगर, दॅट्स इट.
सो ह्याच्यामध्ये दे आर जस्ट ट्राईंग टू सी की तुम्हाला त्या देशामध्ये अभ्यास सोडून बाहेर कम्युनिकेट करता येईल का लोकांशी, बस तेवढेच टेस्ट आहे. दे डोंट वॉन्ट टू सी की तुम्ही अल्टिमेट इंग्लिश बोलतात का तुम्हाला सगळे वर्ड्स येतात का, तुम्हाला साधं कम्युनिकेशन करता येईल का बाहेर, विल यू बी एबल टू सर्वाईव्ह आउटसाइड. दॅट्स द ओनली एक्झाम टोफेल. तर it will be done with GRE itself. It's a pretty easy exam if you have prepared well for GRE. So एकदा हे 2 एक्झाम दिले की मग येतं युनिव्हर्सिटीला अप्लाय करणं. तर कोणतं युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची, खूप युनिव्हर्सिटीज आहेत USA मध्ये. आय वॉज इन अ स्टेट युनिव्हर्सिटी. तर जनरल नोशन हे आहे, दर स्टेटमध्ये एक युनिव्हर्सिटी स्टेट युनिव्हर्सिटी असते, बाकी युनिव्हर्सिटीज प्रायव्हेट असतात. स्टेट युनिव्हर्सिटीची युजली फीस कमी असते प्रायव्हेट युनिव्हर्सिटीपेक्षा, आणि तिकडे फायनान्शियल स्कॉलरशिप वगैरे मिळायचे चान्सेस पण जास्त आहे, कारण ती गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी बेसिकली तिकडची. सो युनिव्हर्सिटी कशी सिलेक्ट करायची ह्याच्यासाठी एक ॲप आहे, यॉकेट म्हणून, YOCKET. तर त्या ॲपमध्ये आपण आपलं इंजिनिअरिंगचे पर्सेंटेज किंवा CGPA एंटर करायचा, GREतले मार्क्स एंटर करायचे, टोफेलचे मार्क्स एंटर करायचे, अँड द ॲप विल गिव्ह यू लिस्ट ऑफ 10 युनिव्हर्सिटीज फॉर फ्री. आणि त्या 10 युनिव्हर्सिटीजमधले 4 असतील ॲम्बिशियस, 3 असतील मॉडरेट अँड 3 असतील सेफ. तर ॲम्बिशियस, मॉडरेट, सेफचा मिनिंग हे आहे की बेस्ड ऑन युअर स्कोअर अँड युअर प्रोफाईल जे तुम्ही त्या ॲपमध्ये टाकलं आहे, 3 सेफ युनिव्हर्सिटीज म्हणजे तिथे तुम्ही अप्लाय केलं तुम्हाला ॲडमिशन मिळणार, ते तुमच्यासाठी सेफ आहे. 3 मॉडरेट म्हणजे ते 3 मध्ये तुम्ही अप्लाय केलं 50-50 चान्स आहे तुम्हाला मिळेल नाही मिळेल, डिपेंड्स ऑन तुमचं पूर्ण प्रोफाईल कसं आहे, तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स आहे का वगैरे, तुम्ही किती चांगले मॅच आहेत त्या युनिव्हर्सिटीसाठी. आणि 4 ॲम्बिशियस म्हणजे दॅट इज टॉप नॉच कॉलेजेस, तिथे मिळू शकतं नाही मिळू शकतं, यू कॅनॉट से, बट इफ यू वॉन्ट टू अप्लाय अँड सी, मिळालं तर वेल अँड गुड. बट दॅट्स हाऊ दॅट ॲप इज. आणि खूप युजफुल ॲप आहे, रिव्ह्यूज आहेत युनिव्हर्सिटीजचे, फ्री ॲप आहे कम्प्लिटली. यू कॅन अंडरस्टँड कोणती युनिव्हर्सिटी काय डोमेनमध्ये चांगली आहे. या काही युनिव्हर्सिटीजला फॉर एक्झाम्पल आता पुणे COEP राईट, ऑटोमोबाईल इंडस्ट्री खूप आहे पुण्यामध्ये. इनफॅक्ट फॉर एक्झाम्पल आता मी काही कॉलेजेसचं नाव, जर का गोवामध्ये खूप मोठी कॉलेज आहे, इट्स हॅव्हिंग अ मच बेटर रँक दॅट COEP. पण COEPचं लोकेशन ऑटोमोबाईल कंपनीजच्या जवळ असल्यामुळे इतके सगळे कंपनीज येतात COEP मध्ये प्लेसमेंटसाठी ऑटोमोबाईलचे, तर ह्याला म्हणतात लोकेशन ॲडव्हान्टेज. तर हे डिटेल्स पण त्या ॲपमध्ये दिलेले आहेत की इवन दो दिस युनिव्हर्सिटी इज अ टॉप नॉच युनिव्हर्सिटी, इट इज इन सम व्हेरी फार अवे स्टेट, खूप लांबच्या राज्यामध्ये, जवळपास इंडस्ट्री नाही आहे. तर चांगली युनिव्हर्सिटी आहे, बट आपला इव्हेंच्युअल गोल असतो वी नीड टू हॅव अ जॉब. सो लोकेशन ॲडव्हान्टेज असे सगळे डिटेल्स त्या ॲपमध्ये, दर युनिव्हर्सिटीचे रिव्ह्यूज, आणि पास्टमध्ये काय प्रकारचे स्टुडंट्स हायर झालेत, पिकअप झालेत तिकडे, तर त्यांचा प्रोफाईल पण बघता येतो की ओके दिस पर्सन इज हॅव्हिंग अ सिमिलर प्रोफाईल, GRE सेम दिसतोय, स्कोअर प्रोफाईल सेम दिसतोय, त्याला मिळालं तर मला पण मिळू शकेल. तर असं इन्फॉर्मेटिव्ह ॲप आहे तो, की यू कॅन चेक दॅट ॲप आउट. आणि मोस्टली ॲज इंटरनॅशनल स्टुडंट्स आपल्याला बऱ्याच वेळेला फायनान्शियल एड नेसेसरी असते, स्कॉलरशिप्स का काहीतरी पैशांनी काही हेल्प होऊ शकते का आपल्याला फॉरेन युनिव्हर्सिटीजमध्ये. तर व्हॉट माय ऑब्झर्वेशन हॅज बीन, स्कॉलरशिप्स इंडियामध्ये मिळू शकतात बाहेर जाण्यासाठी, किंवा मग बाहेरच्या देशात आपल्याला देऊ शकतात. तर इंडियामध्ये मला स्कॉलरशिप मिळाली होती COEP कडनं, बट इट्स नॉट दॅट बिग ऑफ अ स्कॉलरशिप. म्हणजे इंडियामध्ये जी स्कॉलरशिप मिळते त्याच्यातनं मॅक्स 2-3 महिन्याच्या रेंट जाऊ शकतं फक्त तिकडे, अख्खं एज्युकेशन नाही होऊ शकत. पण जे इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आपल्याला स्कॉलरशिप देते त्याच्यात त्यांना आयडिया आहे किती खर्च होतो स्टुडंटचा, किती ट्युशन फी असते, तर ते जे स्कॉलरशिप आहेत ते खूप युजफुल असतात. इट्स मच बिगर अमाऊंट देन व्हॉट वी गेट फ्रॉम आवर युनिव्हर्सिटीज ओव्हर हिअर. सो यू कॅन डेफिनेटली ट्राय की आपल्या युनिव्हर्सिटीजमधनं पण आपल्याला जे मिळतं ते घ्यायचं, पण तिकडच्या युनिव्हर्सिटीजला पण ट्राय करायचं स्कॉलरशिपसाठी. सो जे 10 युनिव्हर्सिटीजची लिस्ट पॉप आउट होते यॉकेटमधनं बेस्ड ऑन आवर प्रोफाईल, त्याच्यातनं एक जनरल नोशन आहे, जर का एका युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्याकडे 10 स्कॉलरशिप आहेत आणि एक रेंज ऑफ स्टुडंट्स आहेत, तर ते टॉपचेच 10 लोकांना देतील ना ते स्कॉलरशिप्स. सो वेन एव्हर यू आर अप्लाइंग टू अ युनिव्हर्सिटी, जर का ती तुमच्यासाठी सेफ आहे, सो यू वॉन्ट बी इन द बॉटम पूल ऑफ दॅट युनिव्हर्सिटी. तुम्ही मीडियम टू हाय ग्रेडमध्ये असतील त्या स्कूलमध्ये, म्हणूनच ती तुमच्यासाठी सेफ आहे, कारण यू आर इन द टॉप 25% ऑफ दॅट स्कूल. सो मग तुमच्या चान्सेस वाढतात तिकडे स्कॉलरशिप मिळायचे. वेरॅज तुम्हाला कसं एका स्कूलमध्ये ऍडमिशन मिळालं, लास्ट पर्सन टू एंटर आहेत तुम्ही, तर तिकडे जाऊन there are many more talented people than us who will get the scholarship before us. So my suggestion would have been ki
जर का आपण लेट्स 7-8 युनिव्हर्सिटीजला अप्लाय करतो तर सेफ युनिव्हर्सिटीजचं प्रमाण जास्त असलं पाहिजे त्यामध्ये, बिकॉज आपल्याला स्कॉलरशिप मिळायचे चान्सेस खूप खूप वाढतात. आणि युनायटेड स्टेट्समध्ये जॉब बघताना असं आपल्यासारखं प्लेसमेंट नसतो, असं कंपनीज येत आहेत कॉलेजला असं प्रकार नसतो. एक करिअर फेअर असतं, त्याच्यामध्ये एक्झिबिशन सारखे कंपनीज असतात, स्टॉल लावून आपल्याला जाऊन स्वतःला पिच करायचं असतं तिथे की आय एम फ्रॉम दिस युनिव्हर्सिटी, दिस इज माय एरिया ऑफ स्टडी, अँड इफ यू आर अ टॅलेंटेड स्टुडंट, irrespective of whatever university you are from, if your profile is strong, if your fundamentals is strong, you will just directly be selected in the company. So तिथे भेदभाव नाहीये की हा ह्या युनिव्हर्सिटीतला आहे, ह्या युनिव्हर्सिटीला. जर का इंडिव्हिज्युअल स्ट्रॉंग आहे, इंडिव्हिज्युअलचा एक्सपिरियन्स स्ट्रॉंग आहे, तर यू आर राईट अवे सिलेक्टेड. सो दॅट वॉज अबाउट फायनान्शियल्स. अँड लास्ट, मला हा खूप वेळा प्रश्न आला आहे की ॲज अन इंडिव्हिज्युअल जर मला जायचं आहे युएसला, तर मी फ्रेशर म्हणून जायला पाहिजे का 2 वर्षाचा वगैरे एक्सपिरियन्स घेऊन, जॉब एक्सपिरियन्स घेऊन जायला पाहिजे. सो ह्याच्या आन्सर चुकीचं, करेक्ट आन्सर काही नाही आहे ह्याच्यासाठी. मी गेलो होतो विदाऊट एनी जॉब एक्सपिरियन्स. 2019 आय वॉज डन विथ माय कॉलेज अँड इमिडिएटली आय वेंट फॉर MS. बट माझ्याबरोबर खूप लोक होते जे 2 वर्ष जॉब एक्सपिरियन्स घेऊन आले होते. 2 वर्षापेक्षा जास्त जॉब एक्सपिरियन्स झाला तर काइंड ऑफ स्टार्ट लुझिंग टच ऑफ academic studies, textbook studying, खूप जॉब एन्व्हायरमेंट झालं की मग इट बिकम्स डिफिकल्ट टू गो बॅक टू बेसिक्स. तर 2 years इज अ गुड टाइम. 2 वर्षाच्या जर का आपण जॉब एक्सपिरियन्स इकडे घेतला, हाऊएव्हर स्मॉल द कंपनीज, त्यांना USA मध्ये काहीही फरक पडत नाही. इकडे तुम्ही, माझ्या मित्रांनी एका वेल्डिंग शॉपमध्ये 2 वर्ष नोकरी केली. डिड नॉट मॅटर टू एनीवन इन USA बिकॉज द एक्सपिरियन्स दॅट ही गॉट इन दॅट स्मॉल वर्कशॉप was very valuable. and USA मध्ये एक्सपिरियन्स मॅटर्स. हे बिग नेम्स वगैरे मॅटर नाही करत, इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्स मॅटर करतो. सो 2 years जॉब एक्सपिरियन्स आय वुड से इज गुड. फ्रॉम पॉईंट ऑफ रेझ्युमे फाईन होतं. जर का आपला स्लाइटली GPA किंवा पर्सेंटेज थोडा कमी आहे किंवा GRE मध्ये अनफॉर्च्युनेटली थोडे कमी मार्क्स आले, तर 2 years जॉब एक्सपिरियन्स विल कव्हर दॅट अप आणि रेझ्युमे विल अगेन बी शायनिंग. अँड सेकंड म्हणजे USला जाण्याचा खर्च असतो, फ्लाईट असते. अँड दर पहिली गोष्ट, आपण 10-15 युनिव्हर्सिटीजला अप्लाय नाही करू शकत. एव्हरी युनिव्हर्सिटी टेक्स $100 पर ॲप्लिकेशन. तर हे असे खर्च असतात. त्याच्यात GRE एक्झाम द्यायला पण खर्च असतो. दर युनिव्हर्सिटीला अप्लाय करायला $100 असतात. तर म्हणून लोक युजली 7 to 8 युनिव्हर्सिटीला करतात, $700-800 तिथे जातात. तर हे सगळे जे खर्च आहेत, हे पण आपल्या 2 वर्षाच्या जॉब एक्सपिरियन्स मधले जे पैसे येतात, वी कॅन डू इट ourselves without burdening our parents for this sort of request. So that also helps. 2 years of job experience is according to me win-win situation. सगळीकडेच चांगलं होतं, रेझ्युमे पण चांगलं होतं, पैसे पण, वी हॅव सम टू फ्लाय टू USA टू अप्लाय टू युनिव्हर्सिटीज, पैसे पण राहतात आपल्याकडे आणि प्रोफाईल पण खूप चांगली बनते आपली. So I would say 2 years of job experience is not a bad idea. But तुम्हाला जर का कॉन्फिडन्स आहे की मी फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहे, आय विल फेस नो प्रॉब्लेम्स, आय एम कॉन्फिडंट इन माय सेल्फ, डायरेक्ट पण तुम्ही जाऊ शकतात फॉर MS. इमिजिएटली फ्रेश आउट ऑफ कॉलेज लोन घ्यायचा आणि डायरेक्ट जायचं. देर इज नथिंग टू बी अफ्रेड ऑफ. इफ यू आर कॉन्फिडंट ऑफ युअर फंडामेंटल्स, काही घाबरायची गरज नाही. डायरेक्ट आपण MS ला जाऊ शकतो. मी डायरेक्ट जाऊन, मला 1 महिन्यात जॉब लागला सर, मग सो इट्स पॉसिबल. आय मीन जस्ट हार्ड वर्क अँड फंडामेंटल स्ट्रॉंग, इट्स पॉसिबल. सो दॅट वॉज इट. अँड इंडियामध्ये अजून एक आहे की इंडियामध्ये हे प्लेसमेंट्स असं असतात, USA मध्ये लिंक्डइन खूप मॅटर करतो. इंडियामध्ये माझं स्वतःचं लिंक्डइन मी सुरुवातीपासूनच बिल्ड करत होतो. लिंक्डइनवरती खूप जॉब्स असतात, खूप कंपनीजचे USA मध्ये रिक्रुटर, HR हे सगळे लिंक्डइनवर पोस्ट टाकतात, जस्ट लाईक फेसबुक. ओके, आय हॅव गॉट अ ओपनिंग इन Amazon, this requirement, electrical engineering background or chemistry background for battery technology, please send me a message or send me an email. Every day I am seeing 10 posts like this on LinkedIn. So LinkedIn प्रोफाईल सुरुवातीपासूनच जर का आपण LinkedIn मध्ये थोडा टाइम इन्व्हेस्ट केला तर खूप चांगलं राहील. अँड इट्स व्हेरी हेल्पफुल इन USA. सो विथ दॅट आय विल जस्ट से की आय बिलीव्ह विथ हार्डवर्क सगळं होऊ शकतं. अँड स्काय इज द लिमिट इन दॅट केस. सो आय वुड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. अँड आय विल ओपन द फ्लोअर फॉर एनी क्वेश्चन्स. जर का कोणाला काही क्वेश्चन आहेत, काही डाऊट आहे, you can ask me now. आणि जरी तुम्हाला नंतर काही क्वेश्चन आठवला which you did not ask here,
feel free to connect with me on LinkedIn. मी स्वतः LinkedInवर आहे. Just send me a request and I'll accept it. But yeah, काही questions आहेत, please feel free and don't be shy. Ask me any questions. Yep. सर, आपण आता परदेशात गेलो, आपलं एन्व्हायरमेंट त्यांचं एन्व्हायरमेंट हा खूप बदल होतो. मग असे काही अनुभव आपण तिथं असं वागलं पाहिजे किंवा ह्या काळजी घेतल्या पाहिजे? म्हणजे आपण नवीन गेल्यानंतर आपण तिथं डिस्टर्ब असतो, आपला देश किंवा घर सोडून गेलो, मग आपण तिथं काय प्रिकॉशन घेतली पाहिजे? आणि दुसरा एक प्रश्न, बरेचसे असे ग्रीन कार्ड साठी इच्छा असते, मग ते करणं योग्य की अयोग्य, किंवा आपल्याला परत इंडियामध्ये आल्यानंतर खूप संधी उपलब्ध असतात, मग हा शेवटी त्याचा वैयक्तिक प्रश्न असेल, परंतु काय करणं योग्य आहे? ओके, तर पहिला प्रश्न ऍक्च्युली खूप मोठा इम्पॉर्टंट प्रश्न आहे की पहिल्यांदा आउट ऑफ कंट्री जर का आपण जातोय तर व्हॉट आर सम थिंग्स की दॅट वी शुड कीप इन माइंड बिफोर इंटरॅक्टिंग विथ समवन. तर पहिली गोष्ट तर तिकडे इतके सारे इंडियन्स आहेत, म्हणजे मंदिर आहे तिकडे, मस्जिद आहेत, गुरुद्वारा आहे, सगळं आहे, इतकं मोठी कम्युनिटी आहे तिकडे, म्हणजे इट्स लाईक अ स्मॉल इंडिया इन देअर, इच एव्हरी टाउन. एस्पेशली युनिव्हर्सिटीजमध्ये आपण जातो, पहिले तर आपण डायरेक्ट जॉबसाठी जाणार, आपण पहिले युनिव्हर्सिटीमध्ये जाणार, तर पहिला दिवस जो ओरिएंटेशन असतो, असाच फॉर एक्झाम्पल एक ओरिएंटेशन इव्हेंट असेल, तर त्यामध्ये युजली ऑल इंडियन्स स्टिक टुगेदर अँड व्हॉट्सॲप ग्रुप्स बनतात, अँड मग खूप खूप इव्हेंट्स असतात. एक युजली माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये तर एक इंडियन स्टुडंट्स असोसिएशन होतं, ISA, तर यू डोंट फील अलोन ॲट ऑल. सगळे लोक असतात आपल्याबरोबर, हेल्प करतात, काय लागलं तर सिनियर्स असतात, आणि आपल्यालाही तेच करायचं असतं. जेव्हा मी सेकंड इयरमध्ये गेलो, मी पण जे न्यू फर्स्ट इयर फ्रेशर्स येत आहेत फॉर MS, आय हेल्प देम मायसेल्फ, आणि कुठेही एकटं वाटत नाही. राहिली गोष्ट बाकीच्यांशी कसं इंटरॅक्ट करायचं अपार्ट फ्रॉम इंडियन्स, तर एकदम वॉट माय एक्सपिरियन्स, एकदम सरळ लोक आहेत, म्हणजे नो ट्विस्टिंग द वर्ड्स, काय असं सरळ स्ट्रेट फॉरवर्ड पोलाइट पीपल. एकदम सिम्पल उदाहरण सांगतो मी, विच वॉज व्हेरी न्यू फॉर मी. इकडे मी आपण कोणत्याही शॉपमध्ये जातो, आपण डायरेक्ट सांगतो आय वॉन्ट दिस इज द मनी आणि गिव्ह मी दॅट प्रोडक्ट ऑर वॉट एव्हर. तिकडे गेलो होतो, यू ओपन द डोअर फॉर समवन, you greet them, hello, good morning, how are you, I'm doing well, something like that. Close the door for them, have a small chat with them, आणि मग आपण मुद्द्याचं बोलतो. तिकडे एकदम टू द पॉइंट, डायरेक्ट मला हे हवंय आणि हे घ्या पैसे आणि बाय बाय. इट्स नॉट लाईक दॅट. खूप पोलाइट अँड व्हेरी वॉर्म ग्रीटिंग देऊन, इट्स अ व्हेरी नाईस थिंग, अँड मी इथे ते इन्कॉर्पोरेट केलं. नाव व्हेनेवर आय गो टू शॉप्स ऑर समथिंग ओव्हर हिअर, आय ऑलवेज ट्राय टू हॅव स्मॉल कॉन्व्हर्सेशन विथ पीपल की हाऊ आर यू, कसं आहे, हाऊ इज युअर डे गोईंग. सो दॅट वॉज वन चेंज. सो इट्स जे पण तिकडे जाऊन चेंज होईल तो पॉझिटिव्हच चेंज होईल आपल्यामध्ये. खूप पोलाइट लोक आहेत, आणि राहिली गोष्ट आपले इंडियन लोक खूप आहेत तिकडे. एव्हरी फेस्टिवल आय हॅव सेलिब्रेटेड. इकडे मी तेवढे फेस्टिवल नाही सेलिब्रेट केले जिथे मी तिकडे इंडियन फेस्टिवल सेलिब्रेट केले. खूप खूप चांगलं आहे, दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. अँड युअर सेकंड क्वेश्चन वॉज अबाउट ग्रीन कार्ड. सो आत्ता मी H1B विजासाठी परत आलो आहे. सो स्टेप्स फॉर विजा आहे. पहिले स्टुडंट विजा असतो. स्टुडंट विजावरती आपल्याला 3 years ऑफ जॉब अलाउड असतो, इवन दो युअर अ स्टुडंट. मग H1B आणि मग ग्रीन कार्ड. सो ॲज यू करेक्टली सेड, पर्सनल चॉईस आहे. कोणाला ग्रीन कार्ड करायचं आहे तर इट लुक्स लाईक दॅट पर्सन्स इंटेन्शन इज की तो USA मध्येच राहणार किंवा USA मध्ये सेटल व्हायचं इंटेन्शन आहे ग्रीन कार्ड घेतलं म्हणजे. पण बरेच सारे लोक H1B संपल्यानंतर 6-7 वर्ष जॉब एक्सपिरियन्स घेऊन परत येतात. सो माझा पर्सनल व्ह्यू ह्याच्यावर हा आहे की ज्यांना तिकडे सेटल व्हायचंय, वेल अँड गुड, नो प्रॉब्लेम. पण ज्यांना परत यायचंय, आय वुड से खूप लवकर परत नका येऊ. 2-3 वर्ष जॉब करून तुम्ही इकडे येऊन परत बॉटम ऑफ द ऑर्गनायझेशन चार्ट इंजिनियर म्हणून जॉईन नाही व्हायचं आपल्याला परत इकडे येऊन. मग वाय डिड वी गो ऑल द वे ओव्हर देअर. 5-6 yearsमध्ये आपल्याला तेवढा एक्सपिरियन्स येऊ शकतो की आपण इथे येऊन डायरेक्ट मॅनेजरवर जॉईन होऊ शकतो किंवा थोडा मोठ्या पोझिशनवर जॉईन होऊ शकतो, आणि मग एवढं सगळं करण्याला आपल्याला काहीतरी फळ मिळालं, राईट. सो इदर ग्रीन कार्ड, देन दॅट्स युअर पर्सनल चॉईस. इफ यू ग्रीन कार्ड घेतलं तर फुल फॅमिली, यू विल स्टार्ट अ न्यू फॅमिली देअर फ्रॉम बिगिनिंग. अँड जर का तुम्हाला तिकडचे आसपासचे लोक, इंडियन पब्लिक खूप आवडलं अँड खूप बॉन्ड झाले अँड यू डोंट फील लाईक कमिंग बॅक होम, देन तुम्ही तो डिसिजन घेऊ शकता. पण तुम्हाला परत यायचं असेल तर माझं सजेशन असेल की 2-3 yearsमध्ये यू डोंट गेट सो मच नॉलेज की तुम्ही इकडे आल्यावर डायरेक्ट मॅनेजर बनू शकता. सो थोडं 6-7 years is, and then you come back here,
तुम्ही ह्याच्यावर पण नेगोशिएट करू शकतात मग परत येताना की मला USA मध्ये असताना 6 years 7 years USA एक्सपिरियन्स ॲट धिस सॅलरी होतं. सो वेन कमिंग बॅक यू कॅनॉट ऑफर मी एनी सॅलरी. म्हणजे यू हॅव सम लेवरेज, यू हॅव सम पॉवर वेन कमिंग बॅक टू आस्क फॉर मोर, टू डिमांड फॉर मोर सॅलरी, डिमांड फॉर अ बेटर पोझिशन. सो तो एक माझं मत असेल. GRE आणि टोफेल जी आहे त्याची काही व्हॅलिडिटी काय असते का आणि त्याचा कट ऑफ काय आहे? सो GRE येस व्हॅलिडिटी असते. GRE खूप लवकर पण नाही द्यायची. GRE विल एक्सपायर इन 5 years. सो मी ऑगस्ट 2019 मध्ये दिली आहे. फ्रॉम दॅट 2018 मध्ये दिली आहे. फ्रॉम दॅट टिल नेक्स्ट 5 years तो स्कोअर व्हॅलिड असेल. सो तुम्ही GRE खरंच तुम्हाला जायचं असेल त्याच्या आसपास 1 year बिफोर किंवा अराउंड दॅट टाइमच द्या. बिकॉज इट विल एक्सपायर आफ्टर 5 years. 2 years बिफोर पण देऊ शकतात बट इट विल एक्सपायर. टोफेल आय बिलीव्ह एक्सपायर्स इन 2 years. तर ते अजून रिस्ट्रिक्टेड आहे. सो टोफेल फर्स्ट ऑफ ऑल टोफेल तुम्ही GRE नंतर दिली पाहिजे. पहिले GRE द्यायची, त्यानंतर इफ यू गेट अ गुड स्कोर, यू आर हॅपी विथ युअर GRE स्कोर, मग टोफेल द्यायचं. अँड बोथ ऑफ देम एक्सपायर. सो टोफेल 2 years, GRE 5 years. अँड कट ऑफ. सो GRE 340 मार्क्सची एक्झाम असते. 170 इज मॅथमॅटिक्स, 170 इज इंग्लिश. सेम. कट ऑफ ॲज सच नसतो GREचा. GRE मध्ये जेवढं जास्त तेवढं चांगलं असं आहे. देर इज नो कट ऑफ की ह्याच्या खाली फेल आहे असं नाही आहे. बट युनिव्हर्सिटीजचा युजली मी गुड स्कोर्स सांगतो. 160च्या वर मॅथमॅटिक्समध्ये इज कन्सिडर्ड गुड आणि इंग्लिशमध्ये 145च्या वर इज कन्सिडर्ड गुड. सो इफ यू सी मॅथमॅटिक्समध्ये जेवढं इज कन्सिडर्ड गुड इज 160, बट इंग्लिशमध्ये 145ही असलं तरीही इट इज कन्सिडर्ड गुड. सो युनिव्हर्सिटीजला तुमचं क्वांटिटेटिव्ह रिझनिंग, मॅथमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग, इट्स नॉट रिअल मॅथमॅटिक्स ॲज आय टोल्ड यू. कॅल्क्युलस आणि हे सगळं डिफरन्शियल इक्वेशन्स हे नाही आहे त्याच्यामध्ये. लॉजिक बघतात ते. आणि नेक्स्ट क्वेश्चन टोफेल. टोफेलसाठी कट ऑफ असतं. टोफेल इज नॉट लाईक GRE. टोफेलमध्ये जेवढं जास्त तेवढं चांगलं ऑफकोर्स, बट टोफेलमध्ये आउट ऑफ आय थिंक 110 or 120ची एक्झाम आहे. आय थिंक 120ची एक्झाम आहे. 90 इज द कट ऑफ ॲज फार ॲज आय नो. 90च्या वर इफ यू आर 95 यू आर ट्रीटेड द सेम. इफ यू आर 100 यू आर ट्रीटेड द सेम. इफ यू आर 105 यू आर ट्रीटेड द सेम. इट डझंट मॅटर. ॲज आय सेड टोफेल इज ओनली टू सी तुम्हाला कम्युनिकेट करता येतं का, तुम्हाला चहा मागवायचा असेल चहा, तुम्हाला मेट्रोचं तिकीट घ्यायचं असेल मागता येईल का तुम्हाला. सो 90+ एव्हरीवन इज द सेम फॉर टोफेल. बट GRE इट्स कॉम्पिटेटिव्ह की केवढं जास्त आहे तो प्रोफाईल तेवढं वर जाईल. टोफेल इज जस्ट एलिजिबिलिटी क्रायटेरिया. ओके. सो लिंक्डइन आपण इकडे प्लेसमेंटला कंपनी येतात तर आपला रेझ्युमे असतो राईट, किंवा CV असतो. लिंक्डइन प्रोफाईल इज बेसिकली युअर रेझ्युमे ऑर CV ऑन अ वेबसाईट. तर www.linkedin.com वर जायचं अँड जस्ट लाईक अ फेसबुक प्रोफाईल. फेसबुक प्रोफाईलमध्ये आपण काय एंटर करतो, माय नेम इज दिस. तो इथे विचारतो एंटर युअर नेम, एंटर युअर बर्थ डेट, एंटर वेअर यू लिव्ह, enter let's say what football pages you like, what TVs you like. It's a social platform. LinkedIn मध्ये it will do the same. Enter what your name is, birth date, आणि मग तो सांगेल शिक्षण कुठनं केलं. 10th पासूनचं शिक्षण एंटर करा, 10th आधीचं शिक्षण एंटर करा, 10th to 12th कुठे केलं, पर्सेंटेज किती होतं, 12th नंतर कुठे गेले, पर्सेंटेज किती होतं, मध्ये कुठे इंटर्नशिप केली का, कुठे केली, कोणत्या महिन्यात ते कोणत्या महिन्यात गेलं, कधी काय सर्टिफिकेट मिळालं का, काय अवॉर्ड मिळालं का, तर ते तिथे टाकायचं. जॉब एक्सपिरियन्स घेतला 2 वर्षाचा तर ते टाकायचं. आणि देर इज ऑल्सो अ स्मॉल सेक्शन की नाव लेट्स से आता टाटा मोटर्समध्ये जॉब केलं 2 वर्ष, काय जॉब केलं, व्हॉट वॉज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आय हँडल्ड लेट्स से मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ॲक्सेल ऑफ एन इंजिन ऑर समथिंग लाईक दॅट. सो ते ॲड करायचं. सो वर्क एक्सपिरियन्स, सर्टिफिकेट्स, स्कूल कॉलेज कुठलं होतं, पर्सेंटेज किती होतं, आणि व्हॉट यू आर एमिंग, व्हॉट डू यू वॉन्ट, हे इन्फॉर्मेशन टाकायचं. इट बिकम्स लाईक अ फेसबुक पेज, तसं लिंक्डइन पेज तुमचं बनतो. एनीवन कम्स अँड आस्क्स यू की हाऊ कॅन आय लर्न मोर अबाउट यू, वेअर कॅन आय फाइंड ऑल युअर इन्फॉर्मेशन इफ यू डोंट हॅव अ CV ऑर अ रेझ्युमे इन हँड. त्यांना म्हणायचं फॉर एक्झाम्पल फॉर मी www.linkedin.com/rajvardhan05 इज द वेबसाईट. जर ते जा त्याच्यामध्ये माझी सगळी हिस्ट्री, कुठे काय अभ्यास केलं आहे, काय अभ्यास, किती मार्क, सगळं दिसेल.
सो इट्स लाईक अ वेबसाईट. आपली स्वतःची वेबसाईट आहे ती, मार्केट करायला स्वतःला जॉबसाठी. व्हेरी सिम्पल, जस्ट लाईक सेटिंग अ फेसबुक पेज और समथिंग. Yep. रिगार्डिंग इंजिनच्या रिलेटेड आणि विद्यार्थ्यांना काय करावं बोलण्याची असेल. आता आपले जे बहुतेक जे विद्यार्थी असतात तिथं सायन्स बॅकग्राऊंड असलेले विद्यार्थी, म्हणजे इंजिनिअरिंगचं काय बॅकग्राऊंड नाही त्यांना. पण आता जे आपण सुरुवातीला सांगितलं की इलेक्ट्रिक व्हेकलच्या रिगार्डिंग आता व्हेकल येतात आपल्याकडे पण बऱ्यापैकी व्हेकल आणण्यात आहेत. तर त्याच्या पुढे अजून एक हायड्रोजन फ्युएल नावाची कन्सेप्ट येते. कदाचित तुमचं काम पण असेल त्याच्यावरती, पण आपल्याकडे ती कन्सेप्ट कितपत रुजू होऊ शकते किंवा ते जे व्हेकल असतात, मी ऐकलंय की बऱ्यापैकी ते फेल आहेत, म्हणजे ते सक्सेस नाही तेवढे. पण ते सक्सेस करण्यासाठी काय गरजेचं आहे, आणि आपल्याकडे MSc म्हणजे फिजिक्स किंवा केमिस्ट्री सारख्या विषयामध्ये सुद्धा मुलं पोस्ट ग्रॅज्युएट करतात. तर त्यांना काय काय संधी उपलब्ध होऊ शकतात, म्हणजे प्रदेशापेक्षा आपल्याकडे काय काय संधी उपलब्ध होऊ शकतात. तर येस, मी हायड्रोजन इंजिनवर आता काम करतोय करंटली. तर प्रॉब्लेम हायड्रोजन इंजिन्सचा हा आहे, दोन मोठे प्रॉब्लेम आहेत. आय एम शुअर अजून खूप प्रॉब्लेम्स असतील, बट मी जितकं अवेअर आहे, एक तर त्यांचं कॅपॅसिटी, इट्स अ गॅस, इट्स नॉट अ लिक्विड. तर त्यांच्या स्टोरेजसाठी लिटरली टँक सारखा एक मोठा फ्यूल टँक सारखा एक युनिट बसवायला लागतो गाडीमध्ये. इट्स नॉट पॉसिबल इन अ पॅसेंजर व्हेकल. पॅसेंजर व्हेकलमध्ये लिमिटेड फ्यूल टँक स्पेस असते. तर म्हणून USA मध्ये पॅसेंजर व्हेकल्स are becoming hybrid and electric. Trucks is what I deal with as Cummins, being a part of Cummins. Trucks is what I deal with, आणि ट्रक्स मध्ये हायड्रोजन इंजिन इज पॉसिबल. खूप जागा आहे ट्रक मध्ये, कितीही मोठी टँक लावू शकतो मध्ये हायड्रोजनची. बट अनदर प्रॉब्लेम अलॉंग विथ साईज इज सेफ्टी. इट्स बेसिकली कॉम्प्रेस्ड हायड्रोजन गॅस. इफ इट इज बाय मिस्टेक इग्नाइटेड, काय आग लागली तर इट्स गोइंग टू एक्सप्लोड. So safety is a big problem, and storage, since it's such a huge volume, those are two big problems. म्हणून USA मध्ये सध्या तो फक्त ट्रकिंग इंडस्ट्रीमध्ये बघितला जातोय. नॉट रिअली स्मॉल कॉम्पॅक्ट व्हेकल्स कॅनॉट बी डन इन दॅट. अगेन एकही गाडी लॉन्च नाही आहे रस्त्यावर विथ हायड्रोजन येट इन USA, बट रिसर्च इज गोइंग इन दॅट डायरेक्शन, इन्क्लुडिंग इन माय कंपनी. आणि इंडियामध्ये आणण्याबद्दल आय वुड अज्युम अजूनही हायड्रोजनचं तरी काही आय डोंट सी एनी truck with running on hydrogen in India, but I would not be surprised in the coming years जर का असं इंडियामध्ये झालं. But yeah, USA is going in that direction. Passenger vehicles, electric, plug-in hybrid. Trucks are starting with hydrogen, would also probably come to electric. Trucks चा अजून एक प्रॉब्लेम आहे की USA मध्ये जी ट्रकिंग इंडस्ट्री आहे, USA is a huge country. एक गाव ते दुसऱ्या गाव जायला खूप किलोमीटर्स आणि खूप आवर्स ऑफ ड्रायव्हिंग आहे. सो इलेक्ट्रिक व्हेकल्सचा रेंज is a big problem for trucks. Trucks एवढे ब्रेक्स नाही घेऊ शकत नाही. They have to go from one place to other at night. So रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे पण ते हायड्रोजनला स्विच करतात. सो आय वुड अज्युम सिमिलरली इंडियामध्ये पण होईल सून. माझा एक थोडासा वेगळा प्रश्न आहे. लँग्वेजेस, सोशल सायन्स आणि कॉमर्स या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सांगतो? येस, तर माझा हा पर्स्पेक्टिव्ह होता अबाउट आवर कंट्री की युजली लँग्वेज वगैरे असा अभ्यास आला तर मग आवर कंट्री आय बिलीव्ह इज नॉट सो रिसेप्टिव्ह ऑफ दिस किंवा जॉब्स असे. नो वन, आय हॅव नॉट हर्ड मेनी पीपल से की हा लँग्वेजेसमध्ये डू युअर करियर इन इंग्लिश लँग्वेज और एनिथिंग, देयर इज अ लॉट ऑफ स्कोप. बट इन USA इन फॅक्ट खूप लाईक ऍक्टिंग ऑल्सो, लँग्वेजेस, लॉ, कॉमर्स यांना इतका म्हणजे इट्स कन्सिडर्ड ॲज गुड ॲज और इवन बेटर देन इंजिनिअरिंग इन सम केसेस. खूप ओपन माइंडेड देश आहे. यू कॅन लिटरली हॅव पीपल आर हॅव्हिंग BS, MS अँड PhD इन ॲक्टिंग. आय डोंट नो इफ इंडियामध्ये इतकं ओपन आहे की पीपल विल अलाउ की यू कॅन डू युअर डिग्री इन ॲक्टिंग. सो USA मध्ये खूप ओपन आहे एव्हरीथिंग. फॉर एक्झाम्पल देता एक स्मॉल एक्झाम्पल, शिकागोमध्ये आय लिव्ह व्हेरी क्लोज टू शिकागो. तर एका नाटकासाठी ऑडिशन चालू होते. तर रिक्वायरमेंट ऑफ दॅट वॉज दॅट यू नीड टू हॅव अ मास्टर्स इन ॲक्टिंग. सो एज्युकेशन इन ऑल फील्ड्स इज कन्सिडर्ड great over there.
each and every फील्डच्या एज्युकेशनला इक्वल इम्पॉर्टन्स आहे. बी इट लॉसाठी हार्वर्ड लॉ इज द बेस्ट इन द वर्ल्ड. सो इट्स द बेस्ट कॉलेज इन द वर्ल्ड फॉर लॉ. इट्स ओव्हर देअर. लॉ इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट अँड इक्वली ऑल अदर ब्रांचेस आर ऑल्सो सो इम्पॉर्टंट ओव्हर देअर. सगळ्या गोष्टींमध्ये जॉब आहे, सगळ्या गोष्टींच्या एज्युकेशनला व्हॅल्यू आहे. सी मिळाला तर वेल अँड गुड, बट दॅट्स हाऊ दॅट ॲप इज. आणि खूप युजफुल ॲप आहे. रिव्ह्यूज आहेत युनिव्हर्सिटीजचे, फ्री ॲप आहे कम्प्लिटली. यू कॅन अंडरस्टँड कोणती युनिव्हर्सिटी काय डोमेनमध्ये चांगली आहे. या काही युनिव्हर्सिटीजला फॉर एक्झाम्पल आता पुणे COEP राईट, ऑटोमोबाईल इंडस्ट्री खूप आहे पुण्यामध्ये. इनफॅक्ट फॉर एक्झाम्पल आता मी काही कॉलेजेसचं नाव जर का गोवामध्ये खूप मोठी कॉलेज आहे, इट्स हॅव्हिंग अ मच बेटर रँक दॅट COEP. पण COEPचं लोकेशन ऑटोमोबाईल कंपनीजच्या जवळ असल्यामुळे इतके सगळे कंपनीज येतात COEP मध्ये प्लेसमेंटसाठी ऑटोमोबाईलचे. तर ह्याला म्हणतात लोकेशन ॲडव्हान्टेज. तर हे डिटेल्स पण त्या ॲपमध्ये दिलेले आहेत की इवन दो दिस युनिव्हर्सिटी इज अ टॉप नॉच युनिव्हर्सिटी, इट इज इन सम व्हेरी फार अवे स्टेट. खूप लांबच्या राज्यामध्ये, जवळपास इंडस्ट्री नाही आहे. तर चांगली युनिव्हर्सिटी आहे, बट आपला इव्हेंच्युअल गोल असतो वी नीड टू हॅव अ जॉब. सो लोकेशन ॲडव्हान्टेज असे सगळे डिटेल्स त्या ॲपमध्ये, दर युनिव्हर्सिटीचे रिव्ह्यूज आणि पास्टमध्ये काय प्रकारचे स्टुडंट्स हायर झालेत, पिकअप झालेत तिकडे, तर त्यांचा प्रोफाईल पण बघता येतो की ओके दिस पर्सन इज हॅव्हिंग अ सिमिलर प्रोफाईल, GRE सेम दिसतोय, स्कोअर प्रोफाईल सेम दिसतोय, त्याला मिळालं तर मला पण मिळू शकेल. तर असं इन्फॉर्मेटिव्ह ॲप आहे तो, यू कॅन चेक दॅट ॲप आउट. आणि मोस्टली ॲज इंटरनॅशनल स्टुडंट्स आपल्याला बऱ्याच वेळेला फायनान्शियल एड नेसेसरी असते, स्कॉलरशिप्स का काहीतरी पैशांनी काही हेल्प होऊ शकते का आपल्याला फॉरेन युनिव्हर्सिटीजमध्ये. तर व्हॉट माय ऑब्झर्वेशन हॅज बीन, स्कॉलरशिप्स इंडियामध्ये मिळू शकतात बाहेर जाण्यासाठी किंवा मग बाहेरच्या देशात आपल्याला देऊ शकतात. तर इंडियामध्ये मला स्कॉलरशिप मिळाली होती COEP कडनं, बट इट्स नॉट दॅट बिग ऑफ अ स्कॉलरशिप. म्हणजे इंडियामध्ये जी स्कॉलरशिप मिळते त्याच्यातनं मॅक्स 2-3 महिन्याच्या रेंट देऊ शकतो फक्त तिकडे, अख्खं एज्युकेशन नाही होऊ शकत. पण जे इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आपल्याला स्कॉलरशिप देते त्याच्यात त्यांना आयडिया आहे किती खर्च होतो स्टुडंटचा, किती ट्युशन फी असते. तर ते जे स्कॉलरशिप आहेत ते खूप युजफुल असतात. It's much bigger amount than what we get from our universities over here. So you can definitely try की आपल्या युनिव्हर्सिटीज मध्ये पण आपल्याला जे मिळतं ते घ्यायचं, पण तिकडच्या युनिव्हर्सिटीजला पण ट्राय करायचं स्कॉलरशिपसाठी. सो जे 10 युनिव्हर्सिटीजची लिस्ट पॉप आउट होते यॉकेट मधनं बेस्ड ऑन आवर प्रोफाईल, त्याच्यातनं एक जनरल नोशन आहे. जर का एका युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्याकडे 10 स्कॉलरशिप आहेत आणि एक रेंज ऑफ स्टुडंट्स आहेत, तर ते टॉपचेच 10 लोकांना देतील ना ते स्कॉलरशिप्स. सो whenever you are applying to a university, जर का ती तुमच्यासाठी सेफ आहे, सो यू वॉन्ट बी इन द बॉटम पूल ऑफ दॅट युनिव्हर्सिटी. तुम्ही मीडियम टू हाय ग्रेडमध्ये असतील त्या स्कूलमध्ये, म्हणूनच ती तुमच्यासाठी सेफ आहे, कारण यू आर इन द टॉप 25% ऑफ दॅट स्कूल. सो मग तुमच्या चान्सेस वाढतात तिकडे स्कॉलरशिप मिळायचे. वेरॅज तुम्हाला कसं बसं एका स्कूलमध्ये ऍडमिशन मिळालंय, लास्ट पर्सन टू एंटर आहेत तुम्ही, तर तिकडे जाऊन there are many more talented people than us who will get the scholarship before us. So my suggestion would have been की जर का आपण लेट्स 7-8 युनिव्हर्सिटीजला अप्लाय करतो तर सेफ युनिव्हर्सिटीजचं प्रमाण जास्त असलं पाहिजे त्यामध्ये, बिकॉज आपल्याला स्कॉलरशिप मिळायचे चान्सेस खूप खूप वाढतात. आणि युनायटेड स्टेट्समध्ये जॉब बघताना असं आपल्यासारखं प्लेसमेंट नसतो, असं कंपनीज येत आहेत कॉलेजला असं प्रकार नसतो. एक करिअर फेअर असतं, त्याच्यामध्ये एक्झिबिशन सारखे कंपनीज असतात, स्टॉल लावून आपल्याला जाऊन स्वतःला पिच करायचं असतं तिथे की आय एम फ्रॉम दिस युनिव्हर्सिटी, दिस इज माय एरिया ऑफ स्टडी, अँड इफ यू आर अ टॅलेंटेड स्टुडंट, irrespective of whatever university you are from, if your profile is strong, if your fundamentals is strong, you will just directly be selected in the company. So तिथे भेदभाव नाहीये की हा ह्या युनिव्हर्सिटीतला आहे, ह्या युनिव्हर्सिटीतला. जर का इंडिव्हिज्युअल स्ट्रॉंग आहे, इंडिव्हिज्युअलचा एक्सपिरियन्स स्ट्रॉंग आहे, तर you are right away selected. So that was about financials. And last मला हा खूप वेळा प्रश्न आलाय की ऍज अन इंडिव्हिज्युअल जर मला जायचं आहे US ला, तर मी फ्रेशर म्हणून जायला पाहिजे का 2 वर्षाचा वगैरे एक्सपिरियन्स घेऊन, जॉब एक्सपिरियन्स घेऊन जायला पाहिजे. सो ह्याचा आन्सर चुकीचं, करेक्ट आन्सर काही नाहीये ह्याच्यासाठी. मी गेलो होतो विदाऊट एनी जॉब एक्सपिरियन्स. 2019 मध्ये आय वॉज डन विथ माय कॉलेज अँड इमिडिएटली आय वेंट फॉर MS. बट माझ्याबरोबर खूप लोक होते जे 2 वर्ष जॉब एक्सपिरियन्स घेऊन आले होते. 2 वर्षापेक्षा जास्त जॉब एक्सपिरियन्स झाला तर काइंड ऑफ स्टार्ट लुझिंग टच ऑफ
अकॅडमिक स्टडीज, टेक्स्ट बुक स्टडी, खूप जॉब एन्व्हायरमेंट झालं की मग इट बिकम्स डिफिकल्ट टू गो बॅक टू बेसिक्स. तर 2 years इज अ गुड टाइम. 2 वर्षाच्या जर का आपण जॉब एक्सपिरियन्स इकडे घेतला. हाऊएव्हर स्मॉल द कंपनीज, त्यांना USA मध्ये काहीही फरक पडत नाही. इकडे तुम्ही, माझ्या मित्रांनी एका वेल्डिंग शॉपमध्ये 2 वर्ष नोकरी केली. डिड नॉट मॅटर टू एनीवन इन USA बिकॉज द एक्सपिरियन्स दॅट ही गॉट इन दॅट स्मॉल वर्कशॉप वॉज व्हेरी व्हॅल्युएबल. अँड USA मध्ये एक्सपिरियन्स मॅटर्स. हे बिग नेम्स वगैरे मॅटर नाही करत, इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्स मॅटर करतो. सो 2 years जॉब एक्सपिरियन्स आय वुड से इज गुड. फ्रॉम पॉइंट ऑफ रेझ्युमे फाईन होतं. जर का आपला स्लाइटली GPA किंवा पर्सेंटेज थोडा कमी आहे किंवा GRE मध्ये अनफॉर्च्युनेटली थोडे कमी मार्क्स आले तर 2 years जॉब एक्सपिरियन्स विल कव्हर दॅट अप आणि रेझ्युमे विल अगेन बी शायनिंग. अँड सेकंड म्हणजे USA ला जाण्याचा खर्च असतो, फ्लाईट असते. अँड दर पहिली गोष्ट, आपण 10-15 युनिव्हर्सिटीजला अप्लाय नाही करू शकत. एव्हरी युनिव्हर्सिटी टेक्स $100 पर ॲप्लिकेशन. तर हे असे खर्च असतात. त्याच्या GRE एक्झाम द्यायला पण खर्च असतो. दर युनिव्हर्सिटीला अप्लाय करायला $100 असतात. तर म्हणून लोक युजली 7 to 8 युनिव्हर्सिटीला करतात. $700-800 तिथे जातात. तर हे सगळे जे खर्च आहेत हे पण आपल्या 2 वर्षाच्या जॉब एक्सपिरियन्स मधले जे पैसे येतात, वी कॅन डू इट आवरसेल्व्स विदाउट बर्डनिंग आवर पेरेंट्स फॉर दिस सॉर्ट ऑफ रिक्वेस्ट. सो दॅट ऑल्सो हेल्प्स. 2 years ऑफ जॉब एक्सपिरियन्स इज अकॉर्डिंग टू मी विन सिच्युएशन. सगळीकडेच चांगलं होतं. रेझ्युमे पण चांगलं होतं, पैसे पण, वी हॅव सम टू फ्लाय टू USA, टू अप्लाय टू युनिव्हर्सिटीज, पैसे पण राहतात आपल्याकडे आणि प्रोफाईल पण खूप चांगली बनते आपली. सो आय वुड से 2 years ऑफ जॉब एक्सपिरियन्स इज नॉट अ बॅड आयडिया. बट तुम्हाला जर का कॉन्फिडन्स आहे की मी फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहे, आय विल फेस नो प्रॉब्लेम्स, आय एम कॉन्फिडंट इन माय सेल्फ, डायरेक्ट पण तुम्ही जाऊ शकतात फॉर MS. इमिजिएटली फ्रेश आउट ऑफ कॉलेज लोन घ्यायचा आणि डायरेक्ट जायचं. देर इज नथिंग टू बी अफ्रेड ऑफ. इफ यू आर कॉन्फिडंट ऑफ युअर फंडामेंटल्स, काही घाबरायची गरज नाही. डायरेक्ट आपण MS ला जाऊ शकतो. मी डायरेक्ट जाऊन, मला 1 महिन्यात जॉब लागला सर. मग सो इट्स पॉसिबल. आय मीन जस्ट हार्ड वर्क अँड फंडामेंटल स्ट्रॉंग, इट्स पॉसिबल. सो दॅट वॉज इट. अँड इंडियामध्ये अजून एक आहे की इंडियामध्ये हे प्लेसमेंट्स असं असतात. USA मध्ये लिंक्डइन खूप मॅटर करतो. इंडियामध्ये माझं स्वतःचं लिंक्डइन मी सुरुवातीपासूनच बिल्ड करत होतो. लिंक्डइन वरती खूप जॉब्स असतात, खूप कंपनीजचे USA मध्ये रिक्रुटर, HR हे सगळे लिंक्डइनवर पोस्ट टाकतात. जस्ट लाईक फेसबुक. ओके, आय हॅव गॉट अ ओपनिंग इन Amazon, this requirement, electrical engineering background or chemistry background for battery technology, please send me a message or send me an email. Every day I am seeing 10 posts like this on LinkedIn. So LinkedIn profile सुरुवातीपासूनच जर का आपण LinkedIn मध्ये थोडा टाइम इन्व्हेस्ट केला तर खूप चांगलं राहील. अँड इट्स व्हेरी हेल्पफुल इन USA. सो विथ दॅट आय जस्ट से की आय बिलीव्ह विथ हार्डवर्क सगळं होऊ शकतं. अँड स्काय इज द लिमिट इन दॅट केस. सो आय वुड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. अँड आय विल ओपन द फ्लोअर फॉर एनी क्वेश्चन्स. जर का कोणाला काही क्वेश्चन आहेत, काही डाऊट आहे, you can ask me now. आणि जरी तुम्हाला नंतर काही क्वेश्चन आठवला which you did not ask here, feel free to connect with me on LinkedIn. मी स्वतः LinkedIn वर आहे. just send me a request and I'll accept it. But yeah, काही questions आहेत, please feel free and don't be shy. Ask me any questions. Yep. सर, आपण आता परदेशात गेलो, आपलं एन्व्हायरमेंट त्यांचं एन्व्हायरमेंट हा खूप बदल. मग असे काही अनुभव आपण तिथं असं वागलं पाहिजे किंवा त्या काळजी घेतल्या पाहिजे. म्हणजे आपण नवीन गेल्यानंतर आपण तिथं डिस्टर्ब असतो, आपला देश किंवा घर सोडून गेलो, मग आपण तिथं काय प्रिकॉशन घेतली पाहिजे. आणि दुसरा एक प्रश्न, बरेचसे असे ग्रीन कार्ड साठी इच्छा असते, मग ते करणं योग्य की अयोग्य, किंवा आपल्याला परत इंडियामध्ये आल्यानंतर खूप संधी उपलब्ध असतात. मग हा शेवटी त्याचा वैयक्तिक प्रश्न असेल, परंतु काय करणं योग्य आहे. ओके, तर पहिला प्रश्न ऍक्च्युली खूप मोठा इम्पॉर्टंट प्रश्न आहे की पहिल्यांदा आउट ऑफ कंट्री जर का आपण जातोय तर व्हॉट आर सम थिंग्स की दॅट वी शुड कीप इन माइंड बिफोर इंटरॅक्टिंग विथ समवन. तर पहिली गोष्ट तर तिकडे इतके सारे इंडियन्स आहेत, म्हणजे मंदिर आहेत तिकडे, मस्जिद आहेत, गुरुद्वारा आहे, सगळं आहे, इतकं मोठी कम्युनिटी आहे तिकडे. म्हणजे इट्स लाईक अ स्मॉल इंडिया इन देअर, इट्स एव्हरी टाउन. एस्पेशली युनिव्हर्सिटीजमध्ये आपण जातो, पहिले तर आपण डायरेक्ट जॉबसाठी जाणार, आपण पहिले युनिव्हर्सिटीमध्ये जाणार. तर पहिला दिवस जो ओरिएंटेशन असतो, असाच फॉर एक्झाम्पल एक ओरिएंटेशन इव्हेंट असेल तर त्यामध्ये युजली
ऑल इंडियन्स स्टिक टुगेदर अँड व्हॉट्सअप ग्रुप्स बनतात अँड मग खूप खूप इव्हेंट्स असतात. एक युजली माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये तर एक इंडियन स्टुडंट्स असोसिएशन होतं ISA. तर यू डोंट फील अलोन ॲट ऑल. सगळे लोक असतात आपल्याबरोबर, हेल्प करतात, काय लागलं तर सिनियर्स असतात आणि आपल्यालाही तेच करायचं असतं. जेव्हा मी सेकंड इयरमध्ये गेलो, मी पण जे न्यू फर्स्ट इयर फ्रेशर्स येत आहेत फॉर MS, आय हेल्प देम मायसेल्फ आणि कुठेही एकटं वाटत नाही. राहिली गोष्ट बाकीच्यांशी कसं इंटरॅक्ट करायचं अपार्ट फ्रॉम इंडियन्स, तर एकदम वॉट माय एक्सपिरियन्स एकदम सरळ लोक आहेत. म्हणजे नो ट्विस्टिंग द वर्ड्स, काय असं सरळ स्ट्रेट फॉरवर्ड पोलाइट पीपल. एकदम सिम्पल उदाहरण सांगतो मी, विच वॉज व्हेरी न्यू फॉर मी. इकडे मी आपण कोणत्याही शॉपमध्ये जातो, आपण डायरेक्ट सांगतो आय वॉन्ट दिस इज द मनी आणि गिव्ह मी दॅट प्रोडक्ट ऑर वॉट एव्हर. तिकडे गेलो होतो, यू ओपन द डोअर फॉर समवन, you greet them, hello, good morning, how are you, I'm doing well, something like that. Close the door for them, have a small chat with them आणि मग आपण मुद्द्याच्या बोलतो. तिकडे एकदम टू द पॉइंट, डायरेक्ट मला हे हवंय आणि हे घ्या पैसे आणि बाय बाय. इट्स नॉट लाईक दॅट. खूप पोलाइट अँड व्हेरी वॉर्म ग्रीटिंग देऊन इट्स अ व्हेरी नाईस थिंग. अँड मी इथे ते इन्कॉर्पोरेट केलं. नाव वेन एव्हर आय गो टू शॉप्स ऑर समथिंग ओव्हर हिअर, आय ऑलवेज ट्राय टू हॅव स्मॉल कॉन्व्हर्सेशन विथ पीपल की हाऊ आर यू, कसा आहे, हाऊ इज युअर डे गोईंग. सो दॅट वॉज वन चेंज. सो इट्स जे पण तिकडे जाऊन चेंज होईल तो पॉझिटिव्हच चेंज होईल आपल्यामध्ये. खूप पोलाइट लोक आहेत आणि राहिली गोष्ट आपले इंडियन लोक खूप आहेत तिकडे. एव्हरी फेस्टिवल आय हॅव सेलिब्रेटेड. इकडे मी तेवढे फेस्टिवल नाही सेलिब्रेट केले जिथे मी तिकडे इंडियन फेस्टिवल सेलिब्रेट केले. खूप खूप चांगलं आहे. दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. अँड युअर सेकंड क्वेश्चन वॉज अबाउट ग्रीन कार्ड. सो आत्ता मी H1B विजासाठी परत आलो आहे. सो स्टेप्स फॉर विजा आहे. पहिले स्टुडंट विजा असतो. स्टुडंट विजावरती आपल्याला 3 years ऑफ जॉब अलाउड असतो, इवन दो युअर अ स्टुडंट. मग H1B आणि मग ग्रीन कार्ड. सो ॲज यू करेक्टली सेड, पर्सनल चॉईस आहे. कोणाला ग्रीन कार्ड करायचं आहे तर इट लुक्स लाईक दॅट पर्सन्स इंटेन्शन इज की तो USA मध्येच राहणार किंवा USA मध्ये सेटल व्हायचं इंटेन्शन आहे ग्रीन कार्ड घेतलं म्हणजे. पण बरेच सारे लोक H1B संपल्यानंतर 6-7 वर्ष जॉब एक्सपिरियन्स घेऊन परत येतात. सो माझा पर्सनल व्ह्यू ह्याच्यावर हा आहे की ज्यांना तिकडे सेटल व्हायचंय, वेल अँड गुड, नो प्रॉब्लेम. पण ज्यांना परत यायचंय, आय वुड से खूप लवकर परत नका येऊ. 2-3 वर्ष जॉब करून तुम्ही इकडे येऊन परत बॉटम ऑफ द ऑर्गनायझेशन चार्ट इंजिनियर म्हणून जॉईन नाही व्हायचं आपल्याला परत इकडे येऊन. मग वाय डिड वी गो ऑल द वे ओव्हर देअर. 5-6 years मध्ये आपल्याला तेवढा एक्सपिरियन्स येऊ शकतो की आपण इथे येऊन डायरेक्ट मॅनेजरवर जॉईन होऊ शकतो किंवा थोडा मोठ्या पोझिशनवर जॉईन होऊ शकतो आणि मग एवढं सगळं करणं आपल्याला काहीतरी फळ मिळालं, राईट. सो इदर ग्रीन कार्ड, देन दॅट्स युअर पर्सनल चॉईस. इफ यू ग्रीन कार्ड घेतलं तर फुल फॅमिली, यू विल स्टार्ट अ न्यू फॅमिली देअर फ्रॉम बिगिनिंग. अँड जर का तुम्हाला तिकडचे आसपासचे लोक, इंडियन पब्लिक खूप आवडलं अँड खूप बॉन्ड झाले अँड यू डोंट फील लाईक कमिंग बॅक होम, देन तुम्ही तो डिसिजन घेऊ शकता. पण तुम्हाला परत यायचं असेल तर माझं सजेशन असेल की 2-3 years मध्ये यू डोंट गेट सो मच नॉलेज की तुम्ही इकडे आल्यावर डायरेक्ट मॅनेजर बनू शकता. सो थोडं 6-7 years इज, अँड देन यू कम बॅक हिअर. तुम्ही ह्याच्यावर पण नेगोशिएट करू शकतात मग परत येताना की मला USA मध्ये असताना 6 years 7 years USA एक्सपिरियन्स ॲट धिस सॅलरी होतं. सो वेन कमिंग बॅक यू कॅनॉट ऑफर मी एनी सॅलरी. म्हणजे यू हॅव सम लेवरेज, यू हॅव सम पॉवर वेन कमिंग बॅक टू आस्क फॉर मोर, टू डिमांड फॉर मोर सॅलरी, डिमांड फॉर अ बेटर पोझिशन. सो तो एक माझं मत असतं. GRE आणि प्रोफेट जे आहे त्याची काही व्हॅलिडिटी काय असते का आणि त्याचा कट ऑफ काय आहे? सो GRE, येस, व्हॅलिडिटी असते. GRE खूप लवकर पण नाही द्यायची. GRE विल एक्सपायर इन 5 years. सो मी ऑगस्ट 2019 मध्ये दिली आहे. फ्रॉम दॅट 2018 मध्ये दिली आहे. फ्रॉम दॅट टिल नेक्स्ट 5 years तो स्कोअर व्हॅलिड असेल. सो तुम्ही GRE खरंच तुम्हाला जायचं असेल त्याच्या आसपास 1 year बिफोर किंवा अराउंड दॅट टाइमच द्या. बिकॉज इट विल एक्सपायर आफ्टर 5 years. 2 years बिफोर पण देऊ शकतात, बट इट विल एक्सपायर. TOEFL आय बिलीव्ह एक्सपायर्स इन 2 years. तर ते अजून रिस्ट्रिक्टेड आहे. सो TOEFL, फर्स्ट ऑफ ऑल TOEFL तुम्ही GRE नंतर दिली पाहिजे. पहिले GRE द्यायची, त्यानंतर इफ यू गेट अ गुड स्कोअर, यू आर हॅपी विथ युअर GRE स्कोअर, मग TOEFL द्यायचं. अँड बोथ ऑफ देम एक्सपायर. सो TOEFL 2 years, GRE 5 years. अँड कट ऑफ. सो GRE 340 मार्क्सची एक्झाम असते. 170 is mathematics, 170 is English. सेम. कट ऑफ ॲज सच नसतो GREचा. GRE मध्ये
जेवढं जास्त तेवढं चांगलं आहे असं आहे. देर इज नो कट ऑफ की ह्याच्या खाली फेल आहे असं नाही आहे. बट युनिव्हर्सिटीजचा युजली मी गुड स्कोर्स सांगतो. 160च्या वर मॅथमॅटिक्समध्ये इज कन्सिडर्ड गुड आणि इंग्लिशमध्ये 145च्या वर इज कन्सिडर्ड गुड. सो इफ यू सी मॅथमॅटिक्समध्ये जेवढं इज कन्सिडर्ड गुड इज 160, बट इंग्लिशमध्ये 145ही असलं तरी इट इज कन्सिडर्ड गुड. सो युनिव्हर्सिटीजला तुमचं क्वांटिटेटिव्ह रिझनिंग, मॅथमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग, इट्स नॉट रिअल मॅथमॅटिक्स ॲज आय टोल्ड यू. कॅल्क्युलस आणि हे सगळं डिफरन्शियल इक्वेशन्स हे नाही आहे त्याच्यामध्ये. लॉजिक बघतात ते. आणि नेक्स्ट क्वेश्चन, टोफेलसाठी कट ऑफ असतं. टोफेल इज नॉट लाईक GRE. टोफेलमध्ये जेवढं जास्त तेवढं चांगलं ऑफकोर्स, बट टोफेलमध्ये आउट ऑफ आय थिंक 110 or 120ची एक्झाम आहे. आय थिंक 120ची एक्झाम आहे. 90 इज द कट ऑफ ॲज फार ॲज आय नो. 90च्या वर इफ यू आर 95 यू आर ट्रीटेड द सेम. इफ यू आर 100 यू आर ट्रीटेड द सेम. इफ यू आर 105 यू आर ट्रीटेड द सेम. इट डझंट मॅटर. ॲज आय सेड, टोफेल इज ओनली टू सी तुम्हाला कम्युनिकेट करता येतं का, तुम्हाला चहा मागवायचा असेल चहा, तुम्हाला मेट्रोचं तिकीट घ्यायचं असेल मागता येईल का तुम्हाला. सो 90+ एव्हरीवन इज द सेम फॉर टोफेल. बट GRE इट्स कॉम्पिटेटिव्ह की केवढं जास्त आहे तो प्रोफाईल तेवढं वर जाईल. टोफेल इज जस्ट एलिजिबिलिटी क्रायटेरिया. ओके, सो लिंक्डइन, आपण इकडे प्लेसमेंटला कंपनी येतात तर आपला रेझ्युमे असतो राईट, किंवा CV असतो. लिंक्डइन प्रोफाईल इज बेसिकली युअर रेझ्युमे ऑर CV ऑन अ वेबसाईट. तर www.linkedin.com वर जायचं अँड जस्ट लाईक अ फेसबुक प्रोफाईलमध्ये आपण काय एंटर करतो, माय नेम इज दिस. तो इथे विचारतो एंटर युअर नेम, एंटर युअर बर्थ डेट, एंटर वेअर यू लिव्ह, enter let's say what football pages you like, what TVs you like. So it's a social platform. LinkedIn मध्ये it will do the same. Enter what your name is, birth date, आणि मग तो सांगेल शिक्षण कुठनं केलं. 10th पासूनचं शिक्षण एंटर करा, 10th आधीचं शिक्षण एंटर करा, 10th to 12th कुठे केलं, पर्सेंटेज किती होतं, 12th नंतर कुठे गेले, पर्सेंटेज किती होतं, मध्ये कुठे इंटर्नशिप केली का, कुठे केली, कोणत्या महिन्यात ते कोणत्या महिन्यात गेलं, कधी काय सर्टिफिकेट मिळालं का, काय अवॉर्ड मिळालं का, तर ते तिथे टाकायचं. जॉब एक्सपिरियन्स घेतला 2 वर्षाचा तर ते टाकायचं. आणि देर इज ऑल्सो अ स्मॉल सेक्शन की नाव लेट्स से आता टाटा मोटर्समध्ये जॉब केलं 2 वर्ष, काय जॉब केलं, व्हॉट वॉज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आय हँडल्ड लेट्स से मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ॲक्सेल ऑफ एन इंजिन ऑर समथिंग लाईक दॅट. सो ते ॲड करायचं. सो वर्क एक्सपिरियन्स, सर्टिफिकेट्स, स्कूल कॉलेज कुठलं होतं, पर्सेंटेज किती होतं, आणि व्हॉट यू आर एमिंग, व्हॉट डू यू वॉन्ट, हे इन्फॉर्मेशन टाकायचं. इट बिकम्स लाईक अ फेसबुक पेज, तसं लिंक्डइन पेज तुमचं बनतो. एनीवन कम्स अँड आस्क्स यू की हाऊ कॅन आय लर्न मोर अबाउट यू, वेअर कॅन आय फाइंड ऑल युअर इन्फॉर्मेशन इफ यू डोंट हॅव अ CV ऑर अ रेझ्युमे इन हँड. त्यांना म्हणायचं फॉर एक्झाम्पल फॉर मी www.linkedin.com/rajvardhan05 इज द वेबसाईट. त्याच्यावर ते जा, त्याच्यावर माझी सगळी हिस्ट्री, कुठे काय अभ्यास केलाय, काय अभ्यास, किती मार्क, सगळं दिसेल. सो इट्स लाईक अ वेबसाईट. आपली स्वतःची वेबसाईट आहे ती, मार्केट करायला स्वतःला जॉबसाठी. व्हेरी सिम्पल, जस्ट लाईक सेटिंग अ फेसबुक पेज ऑर समथिंग. रिगार्डिंग इंजिनच्या रिलेटेड आणि विद्यार्थ्यांना काय करावं बोलण्याची असेल. आता आपले जे बहुतेक जे विद्यार्थी असतात तिथं सायन्स बॅकग्राऊंड असते विद्यार्थी, म्हणजे इंजिनिअरिंगचं काय बॅकग्राऊंड नाही त्यांना. पण आता जे आपण सुरुवातीला सांगितलं की इलेक्ट्रिक व्हेकलच्या रिगार्डिंग आता व्हेकल येतात आपल्याकडे पण बऱ्यापैकी व्हेकल आणलेत आहेत. तर त्याच्या पुढे अजून एक हायड्रोजन फ्युएल नावाची कन्सेप्ट येते. कदाचित तुमचं काम पण असेल त्याच्यावरती, पण आपल्याकडे ती कन्सेप्ट कितपत रुजू होऊ शकते, किंवा ते जे व्हेकल असतात मी ऐकलं की बऱ्यापैकी ते फेल आहेत, म्हणजे ते सक्सेस नाही तेवढे. पण ते सक्सेस करण्यासाठी काय गरजेचं आहे, आणि आपल्याकडे MSc म्हणजे फिजिक्स किंवा केमिस्ट्री सारख्या विषयामध्ये सुद्धा मुलं पोस्ट ग्रॅज्युएट करतात. तर त्यांना काय काय संधी उपलब्ध होऊ शकतात, म्हणजे प्रदेशापेक्षा आपल्याकडे काय काय संधी उपलब्ध होऊ शकतात. तर येस, मी हायड्रोजन इंजिनवर आता काम करतोय करंटली. तर प्रॉब्लेम हायड्रोजन इंजिन्सचा हा आहे, 2 मोठे प्रॉब्लेम आहेत. आय एम शुअर अजून खूप प्रॉब्लेम्स असतील, बट मी जितका अवेअर आहे, एक
तर त्यांचं कॅपॅसिटी, इट्स अ गॅस, इट्स नॉट अ लिक्विड, तर त्यांच्या स्टोरेजसाठी लिटरली टँक सारखा एक मोठा फ्युल टँक सारखा एक युनिट बसवायला लागतो गाडीमध्ये. इट्स नॉट पॉसिबल इन अ पॅसेंजर व्हेकलमध्ये लिमिटेड फ्युल टँक स्पेस असते. तर म्हणून USA मध्ये पॅसेंजर व्हेकल्स आर बिकमिंग हायब्रिड अँड इलेक्ट्रिक. ट्रक्स इज वॉट आय डील विथ ॲज कमेंट्स, बिंग अ पार्ट ऑफ कमेंट्स. ट्रक्स इज वॉट आय डील विथ. आणि ट्रक्समध्ये हायड्रोजन इंजिन इज पॉसिबल. खूप जागा आहे ट्रकमध्ये, कितीही मोठी टँक लावू शकतो मागे हायड्रोजनची. बट अनदर प्रॉब्लेम अलॉंग विथ साईज इज सेफ्टी. It's basically compressed hydrogen gas. If it is by mistake ignited, काही आग लागली, तर it's going to explode. So safety is a big problem, and storage, since it's such a huge volume, those are two big problems. म्हणून USA मध्ये सध्या तो फक्त ट्रकिंग इंडस्ट्रीमध्ये बघितला जातोय. नॉट रिअली स्मॉल कॉम्पॅक्ट व्हेकल्स कॅनॉट बी डन इन दॅट. अगेन एकही गाडी लॉन्च नाहीये रस्त्यावर विथ हायड्रोजन येट USA. But research is going in that direction, including in my company. आणि इंडियामध्ये आणण्याबद्दल आय वुड अज्युम अजून हायड्रोजनचं तरी काही आय डोंट सी एनी ट्रक विथ रनिंग ऑन हायड्रोजन इन इंडिया. बट आय वुड नॉट बी सरप्राइज्ड इन द कमिंग इयर्स जर का असं इंडियामध्ये झालं. बट या USA इज गोइंग इन दॅट डायरेक्शन. पॅसेंजर व्हेकल्स इलेक्ट्रिक, प्लग इन हायब्रिड. ट्रक्स आर स्टार्टिंग विथ हायड्रोजन, वुड ऑल्सो प्रॉब्ली कम टू इलेक्ट्रिक. ट्रक्सचा अजून एक प्रॉब्लेम आहे की USA मध्ये जी ट्रकिंग इंडस्ट्री आहे, USA इज अ ह्यूज कंट्री. एक गाव ते दुसऱ्या गाव जायला खूप खूप किलोमीटर्स आणि खूप आवर्स ऑफ ड्रायव्हिंग आहे. सो इलेक्ट्रिक व्हेकल्सचा रेंज इज अ बिग प्रॉब्लेम फॉर ट्रक्स. ट्रक्स एवढे ब्रेक्स नाही घेऊ शकत नाही. दे हॅव टू गो फ्रॉम वन प्लेस टू अदर ॲट नाईट. सो रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे पण ते हायड्रोजनला स्विच करतात. सो आय वुड अज्युम सिमिलरली इंडियामध्ये पण होईल सून. माझा थोडासा वेगळा प्रश्न आहे. लँग्वेजेस, सोशल सायन्स आणि कॉमर्स या विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सांगेल? येस, तर माझा हा पर्स्पेक्टिव्ह होता अबाउट आवर कंट्री की युजली लँग्वेज वगैरे असा अभ्यास आला तर मग आवर कंट्री आय बिलीव्ह इज नॉट सो रिसेप्टिव्ह ऑफ दिस. जॉब्स असे नो वन, आय हॅव नॉट हर्ड मेनी पीपल से की हा लँग्वेजेसमध्ये डू युअर करियर इन इंग्लिश लँग्वेज और एनिथिंग, देयर इज अ लॉट ऑफ स्कोप. बट इन USA, in fact, खूप like acting also, languages, law, commerce, यांना इतका म्हणजे it's considered as good as or even better than engineering in some cases. खूप open-minded देश आहे. You can literally have people are having BS, MS and PhD in acting. I don't know if India मध्ये इतका open आहे की people will allow की you can do your degree in acting. So USA मध्ये खूप ओपन आहे. एव्हरीथिंग, फॉर एक्झाम्पल देता एक स्मॉल एक्झाम्पल, शिकागोमध्ये आय लिव्ह व्हेरी क्लोज टू शिकागो. तर एका नाटकासाठी ऑडिशन चालू होतं. तर रिक्वायरमेंट ऑफ दॅट वॉज दॅट यू नीड टू हॅव अ मास्टर्स इन ऍक्टिंग. सो एज्युकेशन इन ऑल फील्ड्स इज कन्सिडर्ड ग्रेट ओव्हर देअर. ईच अँड एव्हरी फील्डच्या एज्युकेशनला इक्वल इम्पॉर्टन्स आहे. बी इट लॉसाठी हार्वर्ड लॉ इज द बेस्ट इन द वर्ल्ड. So it's the best college in the world for law. It's over there. Law is also equally important, and equally all other branches are also so important over there. सगळ्या गोष्टींमध्ये जॉब आहे, सगळ्या गोष्टींच्या एज्युकेशनला व्हॅल्यू आहे. So in order to tackle this, unfortunately some of my friends had to do job experience. आता कव्हर अप कसा करायचा रेझ्युमे मधला कोणता गॅप, तर जॉब एक्सपिरियन्स घेतात. रेलेव्हंट जॉब एक्सपिरियन्स, नॉट काही जॉब एक्सपिरियन्स, रेलेव्हंट टू व्हॉट यू वॉन्ट टू डू इन द फ्युचर. बट सेकंडली एक खूप मोठा फरक US आणि इंडिया एज्युकेशन सिस्टममध्ये मला जाणवला. मी MS साठी गेलो. MS साठी गेल्यानंतर ऑलमोस्ट ऑल ऑफ माय सब्जेक्ट्स एक्सेप्ट 1 or 2 डिड नॉट हॅव एक्झाम्स. क्लोज बुक एक्झाम्स तर नव्हतेच. इतकं प्रोजेक्ट ओरिएंटेड होतं. सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट ईच अँड एव्हरी सब्जेक्ट, even if I had exams, it would used to be half yearly exam वगैरे असायचं. पण फायनल जी एक्झाम असती ती तिकडे प्रोजेक्ट होतं. इट्स जस्ट प्रोजेक्ट आणि इट्स ओपन एंडेड प्रोजेक्ट. एनीवन कॅन डू वॉट एव्हर दे वॉन्ट विथ द गिव्हन प्रॉब्लेम. एक प्रॉब्लेम दिला जाईल, ह्याला सॉल्व्ह करायचा आहे. यू यूज युअर ब्रेन्स अँड डू अ प्रोजेक्ट ऑन इट. आणि ह्यानी खूप स्किल्स गेन करतो आपण थ्रू दिस प्रोसिजर. सो that would be one very good addition, I would say, in our colleges back here. मला CIP मध्ये 2 प्रोजेक्ट होते, पार्ट ऑफ करिक्युलम. अपार्ट फ्रॉम दॅट आपल्याला काय करायचं तर आपण
आता माझ्या इकडे सुप्रा इंडिया वगैरेचे कारचे प्रोग्राम होते, तर आय यूज टू डू साईड प्रोजेक्ट. बट प्रोग्राममध्ये थर्ड इयरच्या एंडमध्ये एक प्रोजेक्ट होता, फोर्थ इयरच्या एंडमध्ये एक प्रोजेक्ट होता. सो इफ दिस कॅन बी इन्क्रीज, नॉट जस्ट 2 projects, इकडे एव्हरी सब्जेक्ट हॅड अ प्रोजेक्ट. सो इफ दिस कॅन बी इन्क्रीज, आय थिंक that's a very good thing that can come on our resume. हे इतके सगळे प्रोजेक्ट. फॉर एक्झाम्पल, if you see LinkedIn of people who are doing MS in USA or doing some sort of thing in USA, even my LinkedIn, you just go and check. There are so many projects, and that is what is valued in USA, that number of projects. And secondly, today education, literally it's state of the art education. I am learning about electric vehicles, self-driving vehicles, and new fuel cell technologies as subjects over there, not just after going in job. So job मधल्या लोकांना सोयीचं आहे की स्टुडंट येतोय त्याला ऑलरेडी कटिंग एज रिसर्च टेक्नॉलॉजी बद्दल माहिती आहे. He already or she already knows the softwares that will be used in the company, and त्यांना ट्रेनिंग मध्ये टाइम वाया घालवायला लागणार नाहीये. डायरेक्टली they can pick up the speed and start working in the company. So projects and new subjects. For example, I learned about carburetors. I don't know if that will really be useful, but I learned about it in my undergraduate. But मी तिकडे गेल्यानंतर मी खूप कटिंग एज सब्जेक्ट्स, कटिंग एज रिसर्च वाले सब्जेक्ट्स स्टडी केले. सो दॅट वॉज व्हेरी हेल्पफुल. कंपनीज रिअली अप्रिशिएट न्यू सब्जेक्ट्स. MS करून मुलांनी केले चांगले जॉब. हाय MS किंवा PhD इज ऑल्सो पर्सनल टॉपिक. मंथ्स की तुम्ही अडकले एका प्रॉब्लेमवर, खूप फ्रस्ट्रेटिंग होईल. काय होईल, यू हॅव नो वन टू गाईड यू. And there are people to guide you, but you have to do your own PhD. They are not going to come and do your PhD for you. So it's a tough job. It's a tough task completing your PhD. But complete केल्यानंतर jobs are equally large. It's not like same as MS. You'll get equally large jobs. But PhD is it needs a lot of patience and hard work. If you can do it, it's good. It's very, very highly appreciated in USA. Many students do PhD. It's not looked down upon. And second positive thing of doing PhD is प्रोफेसरचा रोड पण ओपन होतो आपल्याला, जो MS नंतर ओपन नाही होत. Only job is one road, but PhD नंतर you have 2 roads open in front of you. Either core usually PhD नंतर you go into core R&D of a team. You are a research person. And second is प्रोफेसरचा पण पाथ ओपन होतो. आणि ऍक्च्युली प्रोफेसर्सला USA मध्ये ग्रीन कार्डसाठी एक फास्ट रूट असतो. It's a difficult thing to become a professor in USA, but green card आणि तिकडे राहायच्या पर्स्पेक्टिव्हने ऍक्च्युली प्रोफेसर्स, एक प्रोफेसर बनायचं म्हणजे एक रिअली गुड ऍडव्हान्टेज आहे टू गेट अ ग्रीन कार्ड. फायनान्शियल प्रश्न विचारायचा आहे. फ्रेशर्स जेव्हा US ला जातात त्यावेळेस त्यांना स्कॉलरशिप भेटतात, ठीक आहे. तर ती स्कॉलरशिप हे 4 इयर पुरू शकते का, किंवा त्यांना दरवर्षी रिन्यू होते ती स्कॉलरशिप? हा एक प्रश्न आहे. आणि सेकंड प्रश्न असा आहे, जेव्हा इंडियातले मुलं US मध्ये जातात त्यावेळेस त्यांना काही पार्ट टाइम जॉब ऑपॉर्च्युनिटीज तिथे उपलब्ध होतात का? ते जसे कॉलेज करून प्रोजेक्ट करून ते जॉब पण करू शकतात अशा वेळी? सो पहिले तर मला एक क्लिअर करायला हवे की 2 वर्षाचा असतो MS, नॉट रिअली 4 years. सो ओनली 2 years मनी यू नीड टू हॅव टू डू MS. फायनान्शियल एड तिकडे जाऊन कसे मिळू शकतो, तर बऱ्याच प्रकारचे जॉब असतात. एक आपण रिसर्च असिस्टंट बनू शकतो काही प्रोफेसरचा. फॉर दॅट आय ॲक्च्युली हॅव अ गुड एक्झाम्पल. तुम्हाला एका युनिव्हर्सिटीमधनं ॲडमिट आला, यू नो यू आर गोइंग टू गो टू दॅट युनिव्हर्सिटी इन 6 months. व्हॉट अन आयडियल कॅन्डिडेट शुड डू इज त्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर जायचं, फॅकल्टीची लिस्ट ओपन करायची. तुम्हाला फॉर एक्झाम्पल मला जर का इलेक्ट्रिक व्हेकल्स, बॅटरी आयन, केमिस्ट्री, कायनेटिक्समध्ये जायचं आहे, मी युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टीची लिस्ट काढेल, look at each professor and what they are doing. मला ॲटलिस्ट 3-4 प्रोफेसर सापडतील who are doing research in an area which I would be interested to do it. त्यांना ईमेल टाकायचा, but not a general email like hello I am this, I am coming to this university आणि मला आवडेल तुमच्याकडे काम करायला. असे 100 ईमेल जातात त्यांना. How you can make your email to them unique is, त्या गुगल स्कॉलर एक वेबसाईट आहे किंवा त्याच्यावर आपण कोणत्याही प्रोफेसरचा सिन्स हिज स्टार्ट ऑफ एज्युकेशन टिल हिज करंट डेट यू कॅन गेट ऑल ऑफ हिज रिसर्च पेपर्स.
जस्ट गो अँड रीड वन ऑफ हिज रिसर्च पेपर. एक पेपर त्यांचा वाचायचा, एक आर्टिकल वाचायचा त्या प्रोफेसरचा. राईट सम नोट्स की इन दिस सेक्शन आय लाईक दिस पार्ट ऑफ द पेपर, इन दिस सेक्शन मी हा इम्प्रूव्हमेंट करू शकेल, हा सेक्शनमध्ये आय फाउंड नथिंग कॅन बी इम्प्रूव्ड, इट इज स्टेट ऑफ द आर्ट. आणि हे कमेंट्स आपण प्रोफेसरला ईमेलमध्ये लिहायचं की हॅलो, आय रेड युअर दिस पेपर आणि ह्याच्यामध्ये मला हा भाग खूप आवडला, ह्या भागामध्ये मी हा इम्प्रूव्हमेंट सजेस्ट करेल आणि मला करायला आवडेल इफ यू गिव्ह मी द ऑपॉर्च्युनिटी, आणि ह्या भागामध्ये आय फाउंड इट इज ऑलरेडी स्टेट ऑफ द आर्ट. असं थोडे व्ह्यूज प्लेस करायचे आणि मग लिहायचं की विथ दिस बिंग सेड I would like to work in your research laboratory as a research assistant if you allow me to. सो हे केल्यानंतर आपला ईमेल खूप पर्सनलाइज्ड ईमेल आहे. प्रोफेसरला कळतो तुम्ही 100 प्रोफेसरला हा ईमेल नाही टाकला की आय एम इंटरेस्टेड. यू हॅव रेड हिज पेपर आर्टिकल, यू हॅव मेड सम कॉमेंट्स ऑन इट, आणि दिस इज रिअली अप्रिशिएटेड. दॅट्स हाऊ आय रिच्ड आउट टू माय प्रोफेसर. मी एकदम पर्सनलाइज्ड ईमेल टाकली, त्यांनी समोरच्याला कळतं की आपण वेळ दिलाय त्याच्या कामाला, वाचलंय आपण कमेंट्स देतोय स्वतःच्या त्याच्या कामावर. सो मग प्रोफेसर, इट्स अप टू द प्रोफेसर टू से की ओके आय लाईक युअर कमेंट्स, का तू जे कमेंट्स केले माझ्या पेपरवर आय फाइंड इट युजफुल. whenever you come to USA, let's have a meeting, and then there is a possibility of being a research assistant. With being a research assistantship, like I got a research assistantship, आपल्याला ट्युशन फी पूर्ण माफ होते कॉलेजची, आणि रेंट आणि खाण्याचा पैसा पण मिळतो. सो इट नेट 0 खर्च होतो. दुसरा असतो टीचिंग असिस्टंटशिप. हे मी रिसर्चमध्ये मदत करतोय. सेकंड इज टीचिंग असिस्टंटशिप, तुम्ही टीचरला मदत करतात. सो दिस इज अवॉर्डेड बाय द, आता फॉर एक्झाम्पल एका मॅथमॅटिक्समध्ये, कॅल्क्युलसमध्ये लेट्स से यू हॅव गॉट एक्सलंट ग्रेड्स इन अंडर ग्रॅज्युएट अँड यू आर व्हेरी शार्प इन इट. ते प्रोफेसरला एका दिसलं आणि तुम्ही सांगायचं की आय एम व्हेरी गुड इन इट, यू आर अ कॅल्क्युलस प्रोफेसर, आय वुड लाईक टू बी युअर टीचिंग असिस्टंट. व्हॉट आवर रोल विल बी, आपण पेपर्स चेक करणे किंवा एक्झामच्या पेपर सेट करण्यामध्ये मदत करणं, हे काम आपल्याला लागतं मग. आणि ह्याच्याबरोबरही आपल्याला ट्युशन फी फुल माफ अँड रेंट, खाणं वगैरेचा खर्च त्याच्यावर अजून मिळतो. अगेन नेट फी 0. दीज आर व्हेरी लेस, असे खूप नसतात असे जॉब्स. सो प्रॅक्टिकली स्पीकिंग आपल्याला ऑप्शन C, D वगैरे पण बघितलं पाहिजे. हे खूप टॉप जॉब्स आहेत. अजून एक असतो की ग्रेडर म्हणून जॉब असतो. दॅट पर्सन विल ओनली करेक्ट पेपर्स बेस्ड ऑन आन्सर शीट गिवन बाय प्रोफेसर, आणि मुलांचे पेपर येतात करेक्ट करायचं. ह्याच्यामध्ये आपल्याला ट्युशन फी माफ नाही होत, पण ॲटलिस्ट रेंट आणि खाण्याचा खर्च आपला निघून जातो विथ द मनी दॅट वी गेट. अँड लास्टली, इफ पीपल डोंट गेट एनी ऑफ व्हॉट आय हॅव मेन्शन, मग लोक इन देअर इव्हनिंग टाईम, अभ्यासानंतर they do hard work and they work in restaurants as well, and they help out in restaurants. कारण literally every dollar that you get, असं रेंट आणि खाण्याचा खर्च खूप असतो, वाटतो आपल्याला थोडा आहे पण खूप असतो तो तरी भरून येतो ॲटलिस्ट इफ यू वर्क इन अ रेस्टॉरंट. सो दीज आर सम ऑप्शन्स दॅट पीपल एक्सप्लोर. पण हेही नाही मिळालं तर फर्स्ट टार्गेट ॲज अ इंटरनॅशनल स्टुडंट आपलं इंटर्नशिप मिळवणं असतं, आणि ऑल इंटर्नशिप्स इन USA आर पेड अँड हँडसमली पेड. सो जरी आपल्याला एक सेमिस्टर पूर्ण पैसे द्यायला लागले एका कॉलेजला, अनफॉर्च्युनेटली वी डिडंट गेट एनिथिंग. ट्राय हार्ड फॉर इंटर्नशिप्स, इट्स नॉट ॲट ऑल डिफिकल्ट. इंटर्नशिप मिळाल्यानंतर आपल्याला खूप हँडसम पे असतो. समरमध्ये लेट्स 3 महिन्याची इंटर्नशिप केली, लिटरली पूर्ण मागच्या सेमिस्टरचा पैसा तुम्ही भरून काढू शकता एका इंटर्नशिपमधनं. आणि युजली पीपल गो टू MS इन ऑगस्ट ऑफ एनी इयर. सप्टेंबरमध्ये लगेच एका महिन्यानी एक करिअर फेअर असतो, लगेच इमिडिएटली. तिथे इंटर्नशिपसाठी खूप ट्राय करायचं. असा नाही विचार करायचा की मी आत्ता चालू आहे, 1च महिना झालाय, माझं काहीच प्रोफाईल बिल्ड नाही आहे. मला अंडर ग्रॅज्युएटच्या प्रोफाईलच्या बेसिसवर इंटर्नशिप मिळाली इन दॅट सप्टेंबर. पीस ऑफ माइंड खूप येतो. आल्या सप्टेंबरमध्ये इंटर्नशिप मिळाली, एकदम पीस ऑफ माइंड, नो टेन्शन, यू नो यू आर गोइंग टू गेट इट नाव अँड यू कॅन फोकस ऑन युअर स्टडीज, आणि भरून येतो सगळा पैसा आपला. सो इंटर्नशिपसाठी ट्राय करायचं. गेल्या 1 महिन्यात असतं. असा विचार नाही करायचा की आत्ता येऊन 1 महिना झालाय, काहीच कोर्सचे मार्क्स पण मिळाले नाही आहेत, एक्झामही नाही झाले, मग मी काय बेसिसवर स्वतःला सेल करू कंपनीजला. यू हॅव डन अंडर ग्रॅज्युएट डिग्री, त्या बेसिसवर सेल करायचं स्वतःला. सो इमिजिएटली गेल्या 1 महिन्यात एक करिअर फेअर असतो. यू हॅव टू नेल दॅट करिअर फेअर. सगळीकडे ट्राय करायचं अँड इट विल बी पॉसिबल विथ हार्ड वर्क. Yep. I would
would like to one question, sir. Yep. So first of all, my English is not very well, but I try to speak English. So imagine one day I will go there, and what's the behavior for that people? I mean, American people. Towards Indians, you mean? As Indians, internationalचं जर त्यांचं कसा बिहेवियर आहे, that's your question? Yes, yes. There is no differentiation. This may be shown in movies or something की discrimination वगैरे आहे. There is no such discrimination against us की international students आहे. In fact, माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये 75% students are internationals and only 25% are Americans. The 75% international म्हणजे 50% आपलेच असतात. 20-25% चायना, जापान वगैरे मधनं असतात. So they will never say this. आपण लोकच जास्त असतो. सो हे होत नाही. आपली खूप मोठी कम्युनिटी असते तिकडे. ॲटलिस्ट इन एव्हरी स्टेट युनिव्हर्सिटी, गव्हर्नमेंट कॉलेज जे असतं तिथे आपली खूप शंका आहे. आणि दे ॲज आय सेड, दे आर व्हेरी पोलाईट, वेल सॉफ्ट स्पोकन पीपल, ट्राईंग टू हॅव स्मॉल कॉन्व्हर्सेशन्स, व्हेरी पोलाईट पीपल. काही असं मे बी दिस इज शोन इन मूवीज, दॅट्स हाऊ इवन आय हॅड अ सेम पिक्चर, बट असं काही नाही आहे. एकदम छान लोक आहेत, नो प्रॉब्लेम. विद्यार्थ्यांसाठी एक जनरल प्रश्न विचारतो सर. जो इंटरनॅशनल स्टुडंट दाखवतोय त्याचे एम्स गोल्स सर्व ठरलेलेच असतात. विद्यार्थ्यांसाठी जो इंटरनॅशनल स्टुडंट असतो त्याचे एम्स गोल्स ठरलेले असतात, त्यामुळे ते त्याच फोकसने जातात. परंतु इथं असं म्हटलं जातं अमेरिकन कल्चर वेगळं असं हे एक, आणि दुसरा वर्क कल्चर. प्रत्येक विद्यार्थी परदेशात जाऊन सर्व्हिस करेल वगैरे असं नाही. तर त्या लोकांचं वर्क कल्चर आणि आपलं वर्क कल्चर याच्यात काय फरक करून घेतला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण आपलं ऑफिस धरलं तर माझी 10 ते 5 ड्युटी, मी तेवढंच करणार. परंतु मी जे डिवोटेड आहे ते असं ऐकलंय की ते 10 ते 5 नाही, तुमचं काम आहे आज पूर्ण करा. तुम्ही दुपारी गेले तरी चालत, तुम्हाला रात्र झाली तरी चालत. तर आपण काय करू शकलो पाहिजे आपल्या इंडियामध्ये, असं काय बदल करू शकतो आपण? सांगतो, USA आणि इंडियामध्ये वर्क कल्चरचा फरक आहे. what I have seen in USA is तिकडे असं, फॉर एक्झाम्पल आता मी एक एक्झाम्पल देतो. ऑफिसमध्ये आपला स्पेशली विथ दिस कोविड गोईंग ऑन खूप ऑनलाईन वर्क चालू होतं. तर सगळं मायक्रोसॉफ्ट टीम्स म्हणून एक सॉफ्टवेअर आहे, सगळं त्याच्यावर वर्क, यू आर चॅटिंग विथ युअर वर्कमेट्स, मेकिंग शुअर वर्क इज डन अँड एव्हरीथिंग. There is no requirement of you being online on your laptop from 8 AM to 5 PM as long as you get your work done. तुम्ही तुमचं काम संपवा. किती वाजता, रात्री 12 वाजता तुम्ही स्टार्ट करा काम का सकाळी 8 वाजता. पण असंही नाही, आता समोरच्यानी जर का आपल्याबरोबर 2 वाजता मीटिंग सेट केली, समोरच्याला आपला काय गायडन्स हवा आहे, तर मग आपण ऑनलाईन यायचं त्या टाईममध्ये. बट इफ आय वॉन्ट टू वर्क फ्रॉम मिडनाईट टिल 5 AM in the morning, आय कॅन वर्क वॉट एव्हर टाईम. वीकच्या एंडला जेव्हा आपलं मॅनेजर किंवा बॉस बरोबर मीटिंग असते, ऑल ही ऑर शी विल केअर अबाउट इज द वर्क डन ऑर नॉट डन. इफ द वर्क इज डन, यू आर इन हिज ऑर हर गुड बुक्स अँड यू आर गुड टू गो. असं नाही आहे की 8 ते 5 बसायचंच, काही काम नसेल तरी. खूप दिवस असे असतात जेव्हा खूप वर्कलोड असतो, 8 ते 10 बसायला लागतं. खूप दिवस असे असतात ज्याच्यात कमी वर्कलोड, 8 ते 2 मध्येच काम संपून जातं. सो एकदम फ्लेक्झिबल, नो हार्ड बाउंड्रीज की काही असो 8 ते 5, नथिंग लाईक दॅट. आणि वन थिंग आय हॅव नोटिस्ड, USA मध्ये वर्क लाईफ बॅलन्स हा जो वर्ड आहे, दॅट इज व्हॅल्यूड. दे डोंट एक्सपेक्ट यू और अस टू वर्क 8 to 10, 12 तास वगैरे एव्हरी डे. देन दे व्हॅल्यू फॅमिली टाईम अ लॉट. फॉर एक्झाम्पल, त्यांच्या तिकडे 5 वाजता बंद करतात लॅपटॉप, म्हणजे बंद करतात, आणि ते जातात होम अँड स्पेंड क्वालिटी फॅमिली टाईम अँड फॅमिली डिनर अँड एव्हरीथिंग टुगेदर. आणि मग लवकर झोपून वगैरे त्यांचा जो प्रोग्राम असतो ते करतात. दे डोंट सॅक्रिफाईस अ लॉट. इनफॅक्ट व्हॉट आय हॅव सीन इज, आपलेच लोक तिकडे जाऊन अजून रात्रीपर्यंत काम करतात. ते लोक उलट बंद करून टाकतात 5 वाजता. सो ते खूप व्हॅल्यू करतात की यू शुड लिव्ह युअर लाईफ ॲज वेल, राईट. यू शुड नॉट जस्ट कंटिन्युअसली वर्क 24/7. सो ते खूप छान वर्क कल्चर आहे तिकडे. दॅट्स वन व्हेरी पॉझिटिव्ह थिंग टू लुक ॲट ओव्हर देअर. लोक 5 वाजता बंद करतात, 8 ते 5 काम सोडून काय करत नाही, पण ते डिलिजंटली हार्डवर्क डन. 5 o'clockला होऊ शकतं काम खतम, बंद करून मग कम्प्लीट एन्जॉय करतात. वीकेंड्सला फिरायला जातात. व्हेरी नाईस. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड अमेरिकन वर्क कल्चर अँड अमेरिकन लाईफ. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह थिंग. हे इनफॅक्ट आपण शिकून इथे परत आलो तर इथे पण आपण वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करू शकू, इतका छान. येस.
केमिकल इंडस्ट्री रिलेटेड काय जॉब? या सो केमिकल इंडस्ट्री मी हे जे मला खूप नॉलेज नाही केमिकल सिन्स आय एम नॉट फ्रॉम दॅट बॅकग्राऊंड बट बॅटरी इलेक्ट्रिक लिथियम आयन राईट एफिशियन्सीचा खूप प्रॉब्लेम आहे आता बॅटरीमधनं एफिशियंटली पॉवर एक्स्ट्रॅक्ट करणं रेंज वाढवणं गाड्यांचं सो आणि ऑल बॅटरीज आर बिंग इम्पोर्टेड फ्रॉम अदर कंट्रीज दे आर नॉट रिअली युझिंग देअर ओन chemical engineering brain in that to see how we can extract energy from the battery efficiently. ते फक्त इम्पोर्ट करतात आणि बसवतात गाड्यामध्ये आणि गाडी इज ऑन. व्हॉट जॉब्स आता जे निघतात ते लिथियम आयन टेक्नॉलॉजीवर खूप जॉब्स निघतात ॲज अ केमिकल पर्सन फ्रॉम अ केमिस्ट्री बॅकग्राऊंड टू अंडरस्टँड हाऊ दोज केमिकल ऑपरेशन्स हॅपन. मॉडेल करायला लागतं ॲक्च्युली इट्स कॉल्ड मॉडेलिंग. You have to model the battery chemical kinetics reactions in a software called Simulink. तर त्याच्यामध्ये आपण मॉडेल करू शकतो. तर ह्याचे खूप जॉब्स आहेत आजकाल. लिथियम आयन मॉडेलिंग यू कॅन जस्ट गुगल इट अप. लिथियम आयन बॅटरी सेल मॉडेलिंग त्याचे खूप जॉब्स आहेत फॉर केमिस्ट्री पीपल विथ केमिस्ट्री बॅकग्राऊंड. And I'm sure apart from this, I'm just talking about electric vehicle battery. I'm sure apart from this, अजून खूप jobs असतील which I am just not aware of, not being from that background. But at least on electric vehicles battery, खूप job आहे chemistry students ला. Yep. सर अशा काही गोष्टी नाहीत का ज्या आपण तिकडनं शिकून येऊन आपल्याकडे इम्प्रुव्हमेंट करू शकतो? हो अशा खूप गोष्टी अशा खूप गोष्टी आहेत. तर जसं की आता आपल्या देशामध्ये इंजिनियर्स काय अवस्था आहे माहिती तिकडनं काही नवीन स्किल शिकून येऊन आपल्याकडे नाही का आपण त्याच्यात काही घेतो? हो इनफॅक्ट दॅट इज व्हॉट आयडियली माय बिलीफ इज की USA मध्ये शिकून 6-7 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन परत यायचं. आणि जे युजली आपला देश थोडा म्हणजे तिकडे फॉर एक्झाम्पल आता ऑलरेडी एक अख्खा स्टेट इलेक्ट्रिक व्हेकल्सनी चालतोय. आपल्या इकडे असं झालं नाहीये अजून. सो तिकडे आपण जे शिकून जे नॉलेज आपल्याला गेन होईल 6-7 इयर्सचा जॉब एक्सपिरियन्सने ते इकडे येऊन यू विल बी अ व्हेरी व्हॅल्युएबल पर्सन. कारण ते इथे अजून जस्ट सुरू झालेलं असतात. तिकडे ऑलरेडी यू हॅव लर्न अ लॉट अबाउट इट. इम्प्लिमेंट पण झालंय. वेन यू कम बॅक टू इंडिया वी आर अ व्हेरी व्हॅल्यूड पर्सन. कारण कंपनी नीड्स समवन और इंडस्ट्री नीड्स समवन जे हे स्टार्ट करेल. आणि आपण USA मध्ये ते ऑलरेडी सगळे प्रॉब्लेम्स बघितलेत काय होतं स्टार्ट केल्यानंतर. सो आल्यानंतर आपण उलट खूप खूप व्हॅल्यूड पर्सन आहे. सो USA इज ॲक्च्युली अ कपल ऑफ स्टेप्स अहेड ऑफ USA ऑफ इंडिया विच इज वर्किंग आउट गुड फॉर अस. आपण तिकडे जाऊन सगळा एक्सपिरियन्स घ्यायचा, सगळं नॉलेज घ्यायचं, सगळं शिकायचं, परत येऊन आपल्या देशामध्ये इम्प्लिमेंट करायचं. कारण आपला देश थोडं एक पाऊल मागे फॉर एक्झाम्पल इन व्हेकल्स. तर इट इज अस हू कॅन कम बॅक अँड हेल्प आवर कंट्री स्टार्ट इट अप रिअली क्विक. तर आपलंच ते इनफॅक्ट ड्युटी आहे यू कॅन से. Any other question? Okay. So I would like to thank everyone for being such a good audience. And जर का तुम्ही काही डाऊट असेल, इफ यू मिस्ड आस्किंग अ क्वेश्चन हिअर का नंतर क्वेश्चन आला और वॉट एव्हर, just connect with me on LinkedIn. Set up your LinkedIn. Won't be